आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे 3 प्रकारची गव्हर्नमेंट आहेत. एक युनियन गव्हर्नमेंट, दुसरं स्टेट गव्हर्नमेंट आणि तिसरं लोकल गव्हर्नमेंट. इंडिया हॅज 3 टायर फेडरल स्ट्रक्चर. काही रिस्पॉन्सिबिलिटीज आणि डिसिजन्स युनियन गव्हर्नमेंट घेतं. काही योजना युनियन गव्हर्नमेंट राबवतं, काही ज्या योजना आहेत त्या स्टेट गव्हर्नमेंटकडे असतात आणि काही लोकल अथॉरिटीकडे काही योजना, जबाबदाऱ्या आणि डिसिजन्स असतात. त्यामुळे जे टॅक्सेस आहेत तेही आपल्याला तिन्ही गव्हर्नमेंटला द्यावे लागतात. म्हणजे लोकांना, जनतेला द पॉवर टू लेवी टॅक्सेस अँड ड्युटीज इज डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द 3 टायर्स ऑफ गव्हर्नमेंट इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आता आपल्या सुप्रीम लॉ आहे जो आपला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज द सुप्रीम लॉ ऑफ इंडिया. इट कन्सिस्ट ऑफ प्रिम्बल्स, हे प्रस्तावना, 25 पार्ट्स कंटेनिंग 448 आर्टिकल्स अँड 12 शेड्यूल्स. ही रचना आहे भारताच्या राज्यघटनेची. आणि पॉवर टू लेवी अँड कलेक्ट टॅक्स, वेदर डायरेक्ट असो इनडायरेक्ट असो, हे सगळं तुम्हाला सापडेल की कॉन्स्टिट्यूशनमध्ये स्टेट कुठले टॅक्स देईल, सेंट्रल कुठले टॅक्स देईल, हे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये दिलेलं आहे. इन केस एनी टॅक्स लॉ, be it an act, rule, notification, order, is not in the conformity with the constitution, it is called ultra virus the constitution and is illegal and void. जर ॲज पर कॉन्स्टिट्यूशन तुम्ही एखाद्या नोटिफिकेशन, रूल किंवा ऑर्डर काढत नसेल गव्हर्नमेंट, तर त्याला म्हणतात अल्ट्रा व्हायरस. म्हणजे ते इलिगल आहे, ते चुकीचं आहे, ते ॲज पर लॉ नाही आहे. कारण सुप्रीम लॉ तुमचा काय, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे. आणि जर त्याच्यामध्ये अशा प्रकारची जर का प्रोव्हिजन नसेल, अशी तरतूद नसेल, आणि त्या तरतूद नसतानाही जर का एखादा नवीन कायदा, नवीन अशा प्रकारचा रूल किंवा नोटिफिकेशन ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे लागू केला नाही, तर मग तो इलिगल होईल आणि त्याला अल्ट्रा व्हायरस म्हटलं जातं, तो बेकायदेशीर होईल. मग अशा प्रकारे समजा गव्हर्नमेंटने एखादा डिसिजन घेतला तर मग जनतेमधला कोणी दुसरा व्यक्ती त्याच्या अगेन्स्ट कोर्टामध्ये जाऊन केस करू शकतो किंवा दाद मागू शकतो की बा ह्या प्रकारे जे काय आहे हे ॲज पर कॉन्स्टिट्यूशन नाही आहे, हे इलिगल आहे. मग त्याला कोर्ट त्यांचं म्हणणं ऐकून घेतं. पण बघतो बऱ्याच याचिका वगैरे असतात किंवा इतर काही गोष्टी असतात, त्यामध्ये मग कोर्ट सांगतं गव्हर्नमेंटला की हे तुम्ही करू शकता का, हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे का बघा. आणि जर ते नसेल, जर ते सिद्ध करता आलं नाही गव्हर्नमेंटला की हे ॲज पर कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणून, तर मग तो निर्णय जर घेतला असेल तर तो इलिगल होईल आणि तो मग रद्द करायला लागेल. ते एक प्रस्तावना आहे, प्रिम्बल. बाकी 25 पार्ट्स कंटेनिंग 448 आर्टिकल्स आणि 12 शेड्यूल, हे मिळून आपलं काय होतं, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत. द सिग्निफिकंट प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन रिलेटिंग टू टॅक्सेशन आर. आता आपण बघतो आहे, आपण टॅक्स शिकतो आहे, तर आपल्याला टॅक्स संबंधित कुठले आर्टिकल्स आहेत हे बघायचे. तर त्यातले महत्त्वाचे आर्टिकल्स कुठले आहेत तर बघाल तुम्ही, आर्टिकल 265. आर्टिकल 265 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रोहिबिट्स आर्बिट्री कलेक्शन ऑफ टॅक्स. याचा अर्थ असा आहे की नो टॅक्स शॅल बी लेविड ऑर कलेक्टेड एक्सेप्ट बाय ऑथॉरिटी ऑफ लॉ. म्हणजे जर तुम्हाला टॅक्स कलेक्ट करायचा असेल तर तुम्ही त्याचा पहिले कायदा बनवा, मग कायदा बनवता येतो आणि मग कायदा बनवल्यानंतर त्याप्रमाणे टॅक्स कलेक्ट करता येतो. टॅक्सचा जो चार्ज आहे हा जनतेतही होऊ शकतो. मग कायदा कोण बनवतं, तर कायदा जनताच बनवतं. म्हणजे जनतेने निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत, जे राज्य बघतो आपण, एक राज्याकडे काही कंट्रोल आहे, एक नगरपालिकेकडे कंट्रोल आहे आणि तिसरा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे कंट्रोल आहे. मग कायदा कोण बनवणार, याची एक यादी तुम्हाला मी खाली दाखवतो. एक आहे युनियन लिस्ट, दुसरी आहे स्टेट लिस्ट, तिसरी आहे कॉन्करंट लिस्ट. आता याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट, इट कंटेन्स मॅटर्स, कुठल्या मॅटर्सबद्दल सेंट्रल गव्हर्नमेंट कायदे बनवू शकतं हे लिस्ट 1मध्ये दिलेलं आहे. इट कंटेन्स द मॅटर्स इन रिस्पेक्ट ऑफ विच द पार्लमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज द एक्सक्लुझिव्ह राईट टू मेक लॉ. ठीक आहे. स्टेट लिस्ट, इट कंटेन्स द मॅटर्स इन रिस्पेक्ट ऑफ विच द स्टेट गव्हर्नमेंट हॅज द एक्सक्लुझिव्ह राईट टू मेक लॉ. आणि तिसरं जे आहे कॉन्करंट लिस्ट, म्हणजे युनियन आणि स्टेट हे दोन्ही मिळून कंबाईनली काही कायदे बनवू शकतात. इट कंटेन्स द मॅटर्स इन रिस्पेक्ट ऑफ विच बोथ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट हॅज पॉवर टू मेक लॉ. आता लिस्ट 1मध्ये लिस्ट 1 बघाल तर लिस्ट 1मध्ये एंट्रीज 82 to 91 इन्युमरेट्स
the subject where the central government has power to levy taxes. टॅक्स लेवी करण्यासंदर्भामध्ये काही एंट्रीज आहेत ज्या 82 to 91. एंट्रीज 45 to 63 ऑफ लिस्ट 2 म्हणजे स्टेट लिस्ट. इन्युमरेट द सब्जेक्ट वेअर द स्टेट गव्हर्नमेंट हॅव द पॉवर टू लेवी टॅक्सेस. Parliament has further power to make any tax law for any part of India not comprised in the state, even if such matter is included in the state list. एक पार्लमेंटकडे पॉवर आहे टू मेक एनी लॉ फॉर एनी पार्ट ऑफ इंडिया नॉट कंप्राइज इन अ स्टेट इवन इफ सच मॅटर इज इन्क्लुडेड इन द स्टेट लिस्ट. काही स्पेशल पॉवर असतात त्यानुसार ते कायदा बनवू शकतात. ही पॉवर पार्लमेंटकडे. इन्कम टॅक्स इज लेविड बाय व्हर्च्यू ऑफ एंट्री नंबर 82 आणि कस्टम ड्युटी एंट्री नंबर 83. ड्युटीज ऑफ कस्टम्स इन्क्लुडिंग एक्सपोर्ट ड्युटीज ऑफ द युनियन लिस्ट. आता GST तर अगोदरपासून नव्हता, आता आला. मग GSTला अशा प्रकारे कुठली एंट्री आहे? पॉवर टू लेवी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हॅज बीन कन्फर्ड बाय आर्टिकल 246A. आपण अगोदर बघितलं की बिल प्रेझेंट केलं गेलं, बरोबर आहे. 122वा काय होता अमेंडमेंट आणि मग 22वा बिल होतं आणि मग ते मंजूर झालं आणि त्याचा 101st अमेंडमेंट ॲक्टनुसार GST लेवी करण्यासाठी आर्टिकल 246A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन विच वॉज इंट्रोड्यूस्ड बाय द कॉन्स्टिट्यूशन 101 किंवा 101st Amendment Act 2016. Before discussing the significant provisions of the Constitution, 101 First Amendment Act 2016, let us first understand why there arose a need for such constitutional amendment. आपण अगोदर पण थोडंसं याच्यावरती बोललो आहे, नाही अशातला भाग नाही. The Constitution provisions हे सगळं तुम्ही थोडंसं रीड करा, बरोबर आहे. अगोदरचे जे मी एकदा दोनदा बोललो आहे तेच परत रिपीट होईल, कारण मी बोलताना एका फ्लोमध्ये हे सगळं विषय कवर केले की अगोदर कुठले ॲक्ट होते, कुठले आपल्याकडे चार्जेस, कुठल्या टॅक्सेस घेतले जात होते आणि मग ते GST आल्यानंतर ते सबसूम केले. आपण त्याची एक लिस्टही बघितली. फक्त आता एक नवीन काय पॉईंट सांगितला की ह्या एक लिस्ट असते, लिस्ट 1, लिस्ट 2, लिस्ट 3 ह्याप्रमाणे. युनियनची लिस्ट आहे 1, स्टेटची लिस्ट आहे 2. याच्यामध्ये 246A प्रमाणे कॉन्स्टिट्यूशन अमेंड झालं आणि याच्यामध्ये स्टेट आणि सेंट्रल दोघे GSTवरती लेवी करू शकतात, त्याकरता ही अमेंडमेंट करण्यात आली. सिग्निफिकंट प्रोविजन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन 101 अमेंडमेंट ॲक्ट 2016. सिग्निफिकंट अमेंडमेंट्स मेड बाय कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट आर डिस्कस बिलो. आता त्याच्यामध्ये आर्टिकलमध्ये काय आहे? आर्टिकल 246A पॉवर टू मेक लॉज विथ रिस्पेक्ट टू गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. न्यूली इन्सर्टेड आर्टिकल 246A. 1. Notwithstanding anything contained in Article 246 and 254, Parliament and subject to Clause 2, the legislature of every state have power to make laws with respect to goods and services tax imposed by the union or by such state. युनियन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट हे दोघंही या दोघांनाही पॉवर दिली जाते या न्यूली इन्सर्टेड आर्टिकलप्रमाणे 246A प्रमाणे. आता नॉर्थविस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन आर्टिकल 246 आणि 254 याच्यामध्ये दिलं असेल की 246 प्रमाणे ही काय पॉवर्स आहेत सेंट्रलला किंवा स्टेटला, इथे पण दिलं असेल. त्याच्यामध्ये काही दिलेलं असो, त्याच्यामध्ये जे काही दिलेलं असेल ते असो, ते सोडून द्या तुम्ही. आणि या 246A मध्ये जे सांगितलं आहे त्याप्रमाणे GST करता सेंट्रल, पार्लमेंट आणि स्टेट या दोघांनी काय करा, लॉ बनवा. कारण लॉ बनवल्याशिवाय, कायदा केल्याशिवाय टॅक्स कलेक्ट करू शकत नाही. त्यामुळे पहिल्यांदा दोघांनाही लॉ बनवण्याकरता कॉन्स्टिट्यूशनमध्ये पॉवर पाहिजे. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन अमेंड करून तिकडे 246A आर्टिकल इन्सर्ट केलं गेलं आणि त्यानुसार GSTसाठी स्टेट आणि सेंट्रल दोघांनाही एकत्रितपणे ही पॉवर दिली गेली.
Parliament has exclusive power to make laws with respect to goods and services tax where the supply of goods or services or both takes place in the course of interstate trade or commerce. आता राज्यामध्ये सप्लाय होईल, राज्यामध्ये जो काय जी एस टी कलेक्ट करायचा आहे त्या संदर्भामध्ये पॉवर कोणाला असेल तर राज्याला असेल. आणि मग राज्याबाहेर देशाबाहेर इंटरस्टेट सप्लाय इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स आहे त्याकरता लॉ कोणी बनवायचा आहे सेंट्रलला पण ती पॉवर दिली गेली इकडे. पुढे एक्सप्लेनेशन आहे. द प्रोव्हिजन ऑफ दिस आर्टिकल शॅल बी इन रिस्पेक्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स रेफर्ड टू इन क्लॉज 5 ऑफ आर्टिकल 279A टेक्स इफेक्ट फ्रॉम द डेट रिकमेंडेड बाय द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काउन्सिल. आता हा जो आर्टिकल दिला आहे 279A आणि दुसरा एक तुम्हाला संदर्भ दिला आहे कसला जी एस टी काउन्सिल 279A. GST Council Article 279A. Article 279A of the Constitution empowers the President to constitute a joint forum of center and states. आता तुम्ही एकाच गुड्स आणि सर्व्हिसेसवरती एकच जी एस टी लावणार, तो टॅक्स कलेक्ट करणार. मग त्या टॅक्स कलेक्ट करत असताना त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचे असतील, जसं आपण बघितलं ॲक्टमध्ये दिलं होतं की तुम्ही काही रूल्स बनवा, तुम्ही एखाद्या सेक्शनप्रमाणे काही गोष्टी नंतर नोटिफाय करू, तर नंतर नोटिफाय करायच्या आणि नंतर काही आपण रूलमध्ये काही गोष्टी ॲड करायच्या हे ठरवणार कोण, सेंट्रल का कुठलं स्टेट. आणि प्रत्येक स्टेटच्या वेगवेगळ्या गरजा आहेत, तिथली भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, तिथल्या लोकांच्या मागण्या वेगळ्या आहेत. मग तुम्हाला जर सगळ्यांना समाधानी करायचं असेल तर मग हे नियम आणि नोटिफिकेशन तुम्ही कोणाच्या रिकमेंडेशननी किंवा कोणाच्या मागणीनुसार किंवा कोणाच्या इच्छेनुसार किंवा कशा प्रकारे तुम्ही याचे निर्णय घेणार. म्हणून मग इथे आता हा महत्त्वाचा एक पॉईंट आला बघा की आर्टिकल 279A काय सांगतो, ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इम्पॉवर्स प्रेसिडेंट, राष्ट्रपतींना सांगतो की टू कॉन्स्टिट्यूट अ जॉईंट फोरम ऑफ सेंटर आणि स्टेट. जर जी एस टीचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपरली व्हायला पाहिजे असेल तर तुम्ही जॉईंट फोरम बनवा सेंटर आणि स्टेटचं आणि त्याला नाव द्या गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काउन्सिल, जी एस टी काउन्सिल. मग राष्ट्रपतींनी त्याप्रमाणे काय करायचं आहे की एक जॉईंट फोरम बनवायचं आहे आर्टिकल 279A प्रमाणे की जी एस टी काउन्सिल. The provision relating to GST Council came into force on 12 सप्टेंबर 2016. एकदा तुम्ही लॉ अमेंड केला का सगळ्यात पहिली गरज काय होती की जी एस टी काउन्सिल बनवा. मग जी एस टी काउन्सिल काय करेल की प्रत्येक स्टेटचा एक त्यात मेंबर असेल. प्रेसिडेंट कॉन्स्टिट्यूट द जी एस टी काउन्सिल ऑन 15 सप्टेंबर 2016. 12 तारखेला काय केलं गेलं की तिची प्रोव्हिजन जी काय त्यामध्ये त्यांनी अमेंडमेंट केली होती कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याप्रमाणे ही लगेच लागू केलं. एकदा का त्यांनी नवीन कायदा बनवला का त्यातला प्रोव्हिजन कधी लागू करायच्या, कुठल्या डेटपासून लागू करायच्या याचा अधिकार गव्हर्नमेंटकडे असतो. जसं जी एस टी पास झाला तरी उद्यापासून लागू होणार नाही, कधीपासून लागू करायचा आणि त्यातल्या ज्या काय तरतुदी आहेत त्या कधीपासून लागू करायचा याचा पण अधिकार गव्हर्नमेंटकडे असतो. मग त्याप्रमाणे 12ला काय केलं त्यांनी, जी एस टी काउन्सिल केम इन टू फोर्स 12 सप्टेंबर 2016 अँड प्रेसिडेंट कॉन्स्टिट्यूट द जी एस टी काउन्सिल ऑन 15 सप्टेंबर 2016. द युनियन फायनान्स मिनिस्टर, आता याची रचना कशी असते तर द युनियन फायनान्स मिनिस्टर केंद्रीय अर्थमंत्री इज द चेअरमन ऑफ दिस काउन्सिल अँड मिनिस्टर्स इन चार्ज ऑफ फायनान्स. एक काय द युनियन फायनान्स मिनिस्टर इज द चेअरमन ऑफ दिस काउन्सिल अँड मिनिस्टर इन चार्ज ऑफ फायनान्स टॅक्सेशन or any other minister nominated by each of the state and UT which legislatures are its members. जे राज्याचे मुख्यमंत्री असतात ते नॉर्मली टॅक्स मॅटर कोण हँडल करतो, त्या व्यक्तीला किंवा फायनान्स मिनिस्टरला किंवा त्या स्टेटमध्ये जो कोण व्यक्ती नॉमिनेट केला जाईल त्या स्टेटकडनं कोण करणार, नॉर्मली राज्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडेच आहेत. मग मुख्यमंत्री ज्या व्यक्तीला सांगतील की तू जी एस टी काउन्सिलचा मेंबर आहे याला करून द्या, तो व्यक्ती जी एस टी काउन्सिलचा मेंबर होईल. बघा काय कसं वगैरे वाक्य आहे. मी जे अँडच्या पुढे वाचलं तुम्हाला लक्षात येईल की अँड मिनिस्टर्स इन चार्ज ऑफ फायनान्स
बरोबर आहे. फायनान्स मिनिस्टरचा जो मंत्री असेल तो, किंवा टॅक्सेशन ऑर एनी अदर मिनिस्टर नॉमिनेटेड बाय ईच ऑफ द स्टेट अँड युटी विथ लेजिस्लेचर. म्हणजे दिल्ली, काश्मीर आणि पुडुचेरी इकडे UT आहे, पण तिथे कसं आहे विथ लेजिस्लेटर आहे, म्हणजे तिथले त्यांचं विधिमंडळ आहे. त्यामुळे ते ज्या व्यक्तीला तिकडे अपॉइंट करतील, नेमणूक करतील, तो काय होईल, मेंबर होईल GST काउन्सिलचा. बिसाइड्स द युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट इन चार्ज ऑफ रेव्हेन्यू ऑर फायनान्स इज ऑल्सो इट मेंबर्स. हे जो राज्यमंत्री असतो ना, मिनिस्टर ऑफ स्टेट इन चार्ज ऑफ रेव्हेन्यू ऑर फायनान्स, इट ऑल्सो इट्स मेंबर. तो युनियन मिनिस्टर म्हटला इकडे, युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट, युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट, स्टेट शब्द जरी आला इकडे तरी तो केंद्रीय राज्यमंत्री इन चार्ज ऑफ रेव्हेन्यू ऑर फायनान्स इज ऑल्सो इट्स मेंबर, तोही त्याचा मेंबर असेल. म्हणजे GST काउन्सिलमध्ये काय असणार आहे, प्रत्येक राज्याचा प्रतिनिधी आणि त्याचं युनियन फायनान्स मिनिस्टर हे त्याचे चेअरमन असतील. आणि हे काय असेल, एक फोरम आहे, एक ऑथॉरिटी आहे GST काउन्सिल, जी काय करेल, निर्णय घेईल GSTच्या इम्प्लिमेंटेशनसाठी. आता खाली दिले बघा, द फंक्शन ऑफ द काउन्सिल इज टू मेक रिकमेंडेशन्स टू युनियन अँड द स्टेट ऑन इम्पॉर्टंट इश्यूज लाईक टॅक्स रेट, एक्झम्पशन्स, थ्रेशोल्ड लिमिट, डिस्प्यूट रिझॉल्युशन एक्सेट्रा. बरोबर आहे. एखादी गोष्ट तुम्ही बनवणं ही एक प्रोसेस आहे. त्याच्यानंतर जी बनवली आहे, ज्या उद्देशाकरता आपण बनवली आहे, जो आपला ऑब्जेक्टिव्ह आहे, ज्याकरता आपण काय करतो आहे, हे जो आपण लॉ बनवला आहे तो आता पुढे इम्प्लिमेंट करायचा आहे. मग तो इम्प्लिमेंट करण्यासाठी काय करायचं, जे फंक्शन करायची आहे ती कोणी करायची, GST काउन्सिलने करायची. म्हणजे स्मूथली इम्प्लिमेंटेशन होण्याकरता GST काउन्सिल असल्याशिवाय ते होऊ शकत नाही. म्हणून मग अमेंडमेंट केली गेली कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणि GST काउन्सिल राष्ट्रपतींनी पहिल्यांदा काय केलं, ती बनवली. इट शॅल रिकमेंड द स्पेशल प्रोव्हिजन्स विथ रिस्पेक्ट टू द स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. देर आर 11 स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. आपण अगोदरही हे बोललो आहे, नेमली स्टेट्स ऑफ अरुणाचल प्रदेश, आसाम, जम्मू अँड काश्मीर, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश अँड उत्तराखंड. स्पेशल थ्रेशोल्ड लिमिट्स फॉर रजिस्ट्रेशन, कंपोजिशन, एक्झम्पशन. आता तुम्हाला ह्या 3 गोष्टी आपण जे काय 2 सेशन अगोदर बघितले त्यावरून तुम्हाला इथं कळलं आहे की रजिस्ट्रेशन म्हणजे काय, दुसरं कंपोजिशन स्कीम असते टॅक्सेबल पर्सन करता, व्यापाऱ्यांकरता, आणि एक्झम्पशन्स म्हणजे काही गुड्स किंवा सर्व्हिसेसवरती GST लागणार नाही, ते करमुक्त असतील, एक्झम्पशन्स. हॅव बीन रेकमेंडेड फॉर सम ऑर ऑल ऑफ दी स्टेट्स. म्हणजे हे 11 स्टेट जे आहे त्यांना काही एक्झम्पशन्स, त्यांना काय वेगळ्या स्कीम देण्याकरता पण GST काउन्सिल रिकमेंड करेल. GST काउन्सिल शॅल ऑल्सो रिकमेंड द डेट ऑन विच GST बी लेविड ऑन पेट्रोलियम क्रूड, हाय स्पीड डिझेल, मोटर स्पिरिट, नॅचरल गॅस अँड एव्हिएशन टर्बाईन फ्युएल. हे पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत 5. या 5 पेट्रोलियम प्रोडक्टवरती GST ज्यावेळेस 1 जुलैपासून लागू झाला तेव्हा हे 5 प्रॉडक्ट GSTच्या बाहेर ठेवले गेले. आणि असं ठरवलं गेलं की GST काउन्सिल जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटला रिकमेंड करेल त्यावेळेस या पेट्रोलियम प्रॉडक्टवरती पण GST येईल, ते GSTच्या स्कोपमध्ये येतील. आज ते आउट ऑफ स्कोप ऑफ GST आहे. एव्हरी डिसिजन ऑफ द GST काउन्सिल इज टेकन बाय अ मेजॉरिटी ऑफ not less than 3/4 of the weighted votes of the members present and voting. Vote of the center has weighted of 1/3 of total votes, total vote cast, and votes of all the state government taken together has a weighted of 2/3 of the total votes cast in the meeting. 2/3. दोघांचा पार्ट हा अर्धा अर्धा आहे टॅक्समध्ये. पण जेव्हा तुम्ही वोटिंग करायला जाल तेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे वोट आहे ते सिंगल मानलं जाणार नाही, ते किती मानलं जाईल, ते 1/3 दिलं आहे. आणि राज्यांचे जेवढे वोट्स येतील ते 2/3 असतील. याप्रमाणे त्यांनी ठरवलं. आणि मग त्यातनं ठरवायचं की एखादा निर्णय घ्यायचा आहे, त्यात मेजॉरिटी असेल तो निर्णय घ्यायचा. नॉर्मली हे जरी असलं तरी पण जे काय डिसिजन्स त्यांनी घेतले GST काउन्सिलने आत्तापर्यंत जे काय चालू त्यांचं ते डिसिजन्स ते 100% मान्यतेने घेतात. 100% 100% सगळ्यांना. समजा आता एखादं स्टेट आहे त्यांनी सांगितलं की ही प्रोव्हिजन करूया आपण, आणि दुसऱ्या स्टेटनी सगळ्यांना म्हणणं की नाही बरोबर हे करायला पाहिजे आपण. आणि समजा मग त्याच्यामध्ये 20 स्टेटना वाटतं आहे की करायला पाहिजे आणि 2-4 स्टेटना वाटतं आहे की ही प्रोव्हिजन आपल्याला त्रासदायक होईल. तर मग ज्यांना ती कन्व्हिन्स झाली आहे
ते दुसऱ्या मेंबर्सना कन्व्हिन्स करतात की आपण का करायला पाहिजे आणि मग ते 100% मेजॉरिटीनी तो डिसिजन घेतात. म्हणजे आत्तापर्यंत तरी असं वोटिंग झाल्याचं तरी ऐकण्यात आलेलं नाही. आत्तापर्यंत 44 मीटिंग झाल्या. जेव्हापासून जी एस टी काउन्सिल त्यांनी बनवलं, कधीपासून सुरुवात झाली, जी एस टी काउन्सिल कधी अस्तित्वात आली तिथपासून ते आत्ता लास्ट मीटिंग झाली काही दिवसापूर्वी 44th मीटिंग, तोपर्यंत त्यांनी सगळे डिसिजन्स हे एकमताने घेतले. जर एकमताने डिसिजन्स घेतले तर मग स्मूथली इम्प्लिमेंटेशन होईल आणि जर मग या डिस्प्यूट मॅटर आला तर मग तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यांचं असं धोरण राहिलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं की आपण सर्व समितीने डिसिजन घ्यायचे. कळलं? हे जी एस टी काउन्सिल महत्त्वाचं होतं. तुम्हाला तिकडे तुम्ही कुठे वाचाल तिकडे ते येईल आणि तो जेव्हा जेव्हा रेफरन्स येतो कुठला पण तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे की आपला प्राईम लॉ कुठला आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे आर्टिकल्स आहेत. त्यामुळे मी थोडासा हा रेफरन्स दिला की इकडे तुमच्याकडे एक प्रस्तावना आहे आणि त्यानंतर शेड्यूल आहेत आणि मग आर्टिकल आहेत आणि त्याच्याप्रमाणे रेफरन्स येतील. मग आर्टिकल हेही तुम्ही थोडं वाचा, रीड करा, तेव्हा तुम्हाला हे पण कळेल की याच्यामध्ये जे दिलेलं आहे फार काय त्यामध्ये गुंतागुंतीचं काय नाही आहे. जे महत्त्वाचे पॉईंट मला वाटले ते मी तुम्हाला सांगितले. आता ॲक्च्युली माझं हे 2 सेशनमध्ये म्हणजे मी घेतो कंप्लीट करतो. थोडं मागे पुढे झालं त्यामुळे काय झालं, आत्ता माझी 20 मिनटं यात गेलेली आहेत. ओके, आता मी पुढचं रजिस्ट्रेशन आहे हे तुम्हाला सांगतो आता. ओके, आता रजिस्ट्रेशनचा बघा चॅप्टर आहे 6. रजिस्ट्रेशन चॅप्टर 6 आहे. जर मी ॲक्ट ओपन करून बघितला चॅप्टर 1 बघा प्रिलिमिनरी आहे, चॅप्टर 2 ॲडमिनिस्ट्रेशन आहे, चॅप्टर 3नी ॲक्च्युली सुरुवात होते की स्कोप ऑफ सप्लाय. स्कोप ऑफ सप्लाय आता जे तुम्ही बघा इकडे सेक्शन 9 आहे लेवी आणि कलेक्शन. कशावरती लेवी होईल म्हणजे कशावरती टॅक्स लागेल. हां, टॅक्सचा जो जी एस टीचा चार्ज आहे त्याची लेवी कशावर आहे, कशा प्रकारे आहे हे तुम्हाला सेक्शन 9 सांगतो. तर ती जी लेवी आहे ती सप्लायवरती आहे, त्यामुळे सप्लाय काय हे सेक्शन 7 सांगतो. त्यानंतर मग कंपोजिट आणि मिक्स सप्लाय असे आणखीन त्याला काय कनेक्टिंग कन्सेप्ट आहेत ते त्यांनी सेक्शन 8मध्ये सांगितले की जसं सप्लाय आहे तसं मग कंपोजिट आणि मिक्स सप्लाय, कंपोजिट आणि मिक्स सप्लाय. मग त्यावेळेस कशा प्रकारे तुम्हाला विचार करायचा आहे, कशा प्रकारे तुम्ही डिसिजन घ्यायचं आहे हे तुम्हाला तिथे कळेल. कंपोजिशन लेवी मी तुम्हाला सांगितलं त्याचं सेक्शन 10 आहे आणि एक्झम्पशन सेक्शन 11 आहे. हे तुम्हाला लेवी आणि कलेक्शनमध्ये म्हणजे हे सगळ्यात जेव्हा तुम्ही बघाल की आपण जी एस टी लावतो आहोत तर जर जी एस टी लावण्याचा अधिकार दिला आहे तुम्हाला कॉन्स्टिट्यूशननी, त्याप्रमाणे काय केलं जी एस टी काउन्सिल बनलं, त्यांनी डिसिजन्स घेतले आणि त्यांनी काय केलं लॉ जो आहे तो डिझाईन केला, तो पार्लमेंटमध्ये पास झाला, तो स्टेटमध्ये पास झाला, जी एस टी अस्तित्वात झाला. आता इम्प्लिमेंटेशन करत असताना ज्यावेळेस कोणी पब्लिकमध्ये कोणी व्यक्ती असेल जो ज्याला जी एस टीच्या कायद्याप्रमाणे जी एस टी लावायचं आहे तर त्याला बघायला लागेल की तो टॅक्सेबल प्रोडक्ट आहे का ते एक्झाम प्रोडक्ट आहे. मग इथे त्यासाठी तुम्हाला बघायला लागेल की एक्झाम्शन, मग एक्झाम्शन दिलेलं आहे त्याला जर का एक्झाम्शन असेल तर त्यावर जी एस टी लागणार नाही. असे जे पदार्थ आहेत सर्व्हिसेस आहेत त्यावर जी एस टी लागणार नाही. जर ते सगळ्यात पहिली गोष्ट इथे लेवी आणि कलेक्शन आहे आणि मग वरती सप्लाय. जर तो सप्लाय असेल आणि जर तो सप्लाय हा एक्झाम सप्लाय नसेल, टॅक्सेबल सप्लाय असेल, मग त्याच्यावरती कुठला रेट आहे त्याप्रमाणे टॅक्स लागेल. आता तुम्हाला थोडंसं बघायला लागेल अशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो, थोडंसं वेगळं एक सांगतो. एखादं गुड्स आहे आणि सर्व्हिस आहे याच्यावर जी एस टीची लेवी येईल तर तुम्हाला पहिले हे बघायला लागेल की हा गुड्स आहे का सर्व्हिस आहे, गुड्स आहे का सर्व्हिस आहे. हॅलो सर, हे पहिले डिसिजन होईल गुड्स आहे का सर्व्हिस आहे. दुसरी गोष्ट तुम्ही एकदा यातनं तुम्हाला समजलं की ॲज पर जी एस टी लॉ एक गुड्स आहे. जर गुड्स आहे तर ते टॅक्सेबल गुड्स आहे का, टॅक्सेबल गुड्स आहे का. एक मिनटं, पहिले टॅक्सेबल गुड्स नाही, गुड्स आहे तर जी सप्लायची डेफिनेशन आहे त्यामध्ये ते येतं का. जर येतं तर ठीक आहे सप्लाय आहे. गुड्स आहे सप्लायमध्ये असलं पाहिजे, सप्लाय आहे तर ते टॅक्सेबल असलं पाहिजे आणि टॅक्सेबल असेल तर त्याच्यात तुम्ही रेट ऑफ टॅक्स बघाल काय,
रेट ऑफ टॅक्स बघाल, जो रेट ऑफ टॅक्स असेल 18%, 12%, 5%, त्याप्रमाणे त्याची लेवी होईल, त्याचा चार्ज येईल. नेक्स्ट जर ते एक्झाम असेल तर मग त्याच्यावरती चार्ज येणार नाही. आणि तिसरी गोष्ट, जी एस टी कोणी कलेक्ट करायचं आहे? जो पर्सन जी एस टीमध्ये रजिस्टर्ड आहे, जो टॅक्सेबल पर्सन आहे, त्याने हे सगळं बघायचं आहे. जर तुम्ही रजिस्टर्ड पर्सन नसाल, टॅक्सेबल पर्सन नसाल, तर तुमचा जी एस टीशी काही संबंध नाही. तुम्हाला ज्या कॉस्टला प्रॉडक्ट विकायचे त्या कॉस्टला प्रॉडक्ट विका, आणि तुम्ही ज्याच्याकडनं विकत घ्याल, जर जी एस टीमध्ये जो रजिस्टर्ड पर्सन असेल तर तो जी एस टी तुमच्याकडनं कलेक्ट करेल ॲज पर लॉ. त्यामुळे आपण लॉ कुठला बघतो आहे? गुड्स आणि सर्व्हिसेसचा. तर पहिलं ते बघायला पाहिजे की तो सप्लाय आहे का. सगळ्यात जी एस टी सप्लायवर होतो. मग सप्लाय आहे तर तो सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसेसचा आहे हे बघायला पाहिजे. तो टॅक्सेबल सप्लाय आहे का एक्झाम सप्लाय आहे हे नंतर बघायला लागेल. आणि हे कोण बघणार? तर हे रजिस्टर्ड पर्सन किंवा टॅक्सेबल पर्सन. मग आपल्याला इथे प्रश्न पडतो की जर का मी रजिस्ट्रेशन घेतलंच नसेल तर मला जी एस टीचा काही विचार करण्याची गरज नाही. माझ्यावरती कुठली अशा प्रकारची जबाबदारी नाही की गव्हर्नमेंटला टॅक्स गोळा करून द्या, काही नाही आहे. जसं एखादा व्यक्ती आपल्या रोजच्या घरी जाता काही सामान लागतं, सर्व्हिसेसला ते परचेस करतो आणि आपलं जीवन जगत राहतो. तसंच एखादा व्यापारी जरी असेल आणि जर तो टॅक्सेबल पर्सन नसेल किंवा तो जी एस टी रजिस्टर्ड नसेल तर त्याला काय जी एस टीचा विचार करण्याची गरज नाही. मग जी एस टी कशा प्रकारे ॲप्लिकेबल होतो, जी एस टीमध्ये रजिस्ट्रेशन कोणाला घ्यावं लागतं, तर रजिस्ट्रेशन घेतलं तरच सगळ्या गोष्टी ह्या बघायच्या आहेत ना. म्हणून मी पहिला टॉपिक हा जी एस टी रजिस्ट्रेशनचा घेतो. समजलं ना. मी म्हणाल की सिक्वेन्समध्ये जर का वेगळे टॉपिक आहेत, मग तुम्ही रजिस्ट्रेशन पहिले का घेता? ज्याप्रमाणे सिक्वेन्स आहे, पहिले लेवी आणि कलेक्शन आहे, मग पुढे टाईम आणि व्हॅल्यू ऑफ सप्लाय आहे, मग इनपुट टॅक्स क्रेडिट आहे, मग रजिस्ट्रेशन आहे, मग सेक्शन 22 आहे. मग सेक्शन 22ने मी सुरुवात करण्याचं कारण हे की तुम्हाला जर का लायबल फॉर रजिस्ट्रेशन, सेक्शन 22 काय? पर्सन्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन. तुम्ही लायबल फॉर रजिस्ट्रेशन कधी होता? तुम्हाला जी एस टीमध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरज कधी आहे हे जर तुम्हाला कळलं तर पुढच्या गोष्टी आहेत ते नाहीच आहे तर आपल्याला प्रश्नच नाही आहे. सेक्शन 22 तुम्हाला सांगतो पर्सन्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन. सेक्शन 23 सांगतो की पर्सन्स नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नसेल तर प्रश्नच मिटला. त्यानंतर 24 कंपल्सरी. बघा कसं आहे, 22मध्ये काही अटी शर्ती आहेत, त्याप्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. 23मध्ये काही अशा प्रकारची सूट आहे काही लोकांकरता, त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरजच नाही आहे. आणि 24मध्ये आहे की तुम्ही अशा काही ॲक्टिव्हिटीज करताय त्या जर तुम्ही कराल तर 22-23 सोडून द्या. त्या तुम्ही करत असाल तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी. आणि मग जर का रजिस्ट्रेशन करायचं असेल तर मग प्रोसिजर्स या 25मध्ये. रजिस्ट्रेशन जसं असतं तसं रजिस्ट्रेशन एक डीम रजिस्ट्रेशन कन्सेप्ट आहे, डीम रजिस्ट्रेशन. त्यानंतर स्पेशल प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. या दोघांकरता कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन कोणाला म्हणायचं हे एक वेगळा कन्सेप्ट आहे, नॉन रेसिडेंट कोण असतो हा एक वेगळा कन्सेप्ट आहे. त्यांच्याकरता नॉर्मल प्रोव्हिजन या ॲप्लिकेबल होत नाही, त्यांच्याकरता स्पेशल प्रोव्हिजन आहे. एकदा रजिस्ट्रेशन घेतलं का त्याच्यामध्ये तुम्हाला काय डॉक्युमेंट द्यायला लागतात प्रोसिजर्समध्ये. तर तो व्यक्ती असेल त्याचं नॉर्मली नाव आणि ॲड्रेस तर असेल, जागेचा ॲड्रेस असेल. मग जर तुमच्या बिझनेसचं नाव चेंज झालं, तुमच्या जागेचा ॲड्रेस चेंज झाला, मग त्याकरता अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन आहे. रजिस्ट्रेशनमध्ये जी माहिती दिली आहे त्यात तुमचं नाव असेल, बिझनेसची ॲक्टिव्हिटी असेल, तुम्ही कुठल्या प्रकारचा बिझनेस करता हे असेल. जर तुमच्या बिझनेसचं नाव चेंज झालं, जर तुमच्या बिझनेसचा ॲड्रेस चेंज झाला, जर तुम्ही बिझनेसचा जो ॲड्रेस दिला आहे तुमच्याकडे ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस पण असेल, जर तुमच्याकडे तुम्ही जी प्रॉडक्ट सेल करताय, तुम्ही गुड सर्व्हिस प्रोव्हायडर आहात, तुम्ही सर्व्हिस पण जर का प्रोव्हाइड करायला लागलात तर पुढे जाऊन तुमच्या बिझनेसच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, जागेमध्ये, तुमच्या बिझनेसच्या नावामध्ये काय फरक निर्माण झाला तर तो अमेंडमेंटमध्ये द्यायचा असतो. आता जर काही अशा प्रोव्हिजन आहेत त्या ॲप्लिकेबल झाल्या म्हणून रजिस्ट्रेशन घ्यावं लागलं. आता समजा त्या ज्या प्रोव्हिजन आहेत त्या एखाद्याला ॲप्लिकेबल होत नसतील, त्याने ॲक्टिव्हिटीज चेंज केल्या म्हणा, बिझनेस चेंज केला म्हणा, तर मग त्याला जी एस टीमध्ये रजिस्ट्रेशन घेतलेलं असून पुढे ते कंटिन्यू करण्याची गरज नसते, तो आपलं रजिस्ट्रेशन कॅन्सल करू शकतो. एखादा व्यक्ती जो बिझनेस करतो आहे आणि त्याला बिझनेस बंद करायचा आहे, तो बिझनेस बंद करेल, आता तो यापुढे बिझनेस करणार नाही आहे, मग रजिस्ट्रेशनचं काय करायचं? तो कॅन्सल करू शकतो. रजिस्ट्रेशन करताना गव्हर्नमेंट कुठलीही फी घेत नाही, गव्हर्नमेंट एकही रुपया घेत नाही.
वॅटमध्ये थोडंसं तसं होतं की तुम्ही फॉर्म फीस द्या किंवा इतर काही गोष्टी द्या, किंवा तुम्हाला जर का नॉर्मली तुम्हाला प्रोव्हिजन ॲप्लिकेबल नाही आहे आणि तुम्हाला जर व्हॉलंटरीली रजिस्ट्रेशन पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये काही चार्जेस गव्हर्नमेंट घेत होतं, डिपॉझिट वगैरे घेत होतं. तर जी एस टीमध्ये कुठल्याही प्रकारचं डिपॉझिट, कुठल्याही प्रकारचे चार्जेस लागत नाही. तुम्ही वेबसाईटला जा, तिकडे डॉक्युमेंट्स अपलोड करा. त्याला जर का गव्हर्नमेंटचे अधिकारी आहेत त्यांना 3 दिवसामध्ये, आता 7 दिवस केले, ॲप्रुव्हल द्यायचं असतं. ॲप्रुव्हल म्हणजे जर का ॲज पर रिक्वायरमेंट तुमचे डॉक्युमेंट प्रॉपर असतील तर रजिस्ट्रेशन द्यावंच लागेल. आणि जर डॉक्युमेंट तुमचे काही त्यामध्ये त्यांना वाटलं की काय त्रुटी आहेत किंवा काय, तर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट डिमांड करतात की तुम्ही हे डॉक्युमेंट क्लिअर नाही आहे, हे स्कॅन कॉपी बरोबर नाही आहे, किंवा तुम्ही आणखी ह्या गोष्टी द्या. मग ते सांगतात आणि तुम्ही जर प्रॉपरली ते प्रोव्हाइड केले तर मग रजिस्ट्रेशन होतं. आणि जर डॉक्युमेंट प्रॉपर नसतील तर रिजेक्शन होतं. त्याच्यामध्ये एवढंच आहे. ते मी सांगितलं तुम्हाला त्याचे रूल कुठले आहेत. आणि मग तो जो प्रॉपर ऑफिसर असतो त्याचा रोल काय, तो किती वेळ घेणार, तो काय चेक करणार, हे तुम्हाला मी प्रोसिजरमध्ये सांगेन. त्यानंतर मग रिव्होकेशन ऑफ कॅन्सलेशन. समजा आता काही ज्या ऑब्लिगेशन्स फॉलो करायचे ते जर का तो व्यक्ती करत नसेल, रूलप्रमाणे काम करत नसेल, तर त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं जातं. आणि मग जर ते कॅन्सल केलं तर मग तो ज्या काय फॉर्मॅलिटीज प्रॉपर करत नाही आहे ऑब्लिगेशन्स, ते तो मग जर प्रॉपर करेल तर मग त्याचं कॅन्सल केलेलं जे रजिस्ट्रेशन आहे ते परत ते रिस्टोर केलं जातं. म्हणजे रिव्होकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन. त्यामुळे 28, 29, 30 हे आपल्या नेहमीच्या ह्याच्यात नाही आहे. बस मला कळलं काय पाहिजे, 22, 23, 24 मुख्य कळले पाहिजे की कोण लायबल आहे, कोण नॉट लायबल आहे, कोणाला कंपल्सरी रजिस्ट्रेशन आहे. हे 22, 23, 24वरती आपल्याला जास्त फोकस करायचं आहे. आता त्याचे रूल आहे. आता रूल जे आहेत ते रूल तुम्हाला इथे प्रोसिजर आली का रूल आले, रिटर्न करता, पेमेंट करता GSTचं, तिथे रूलचा विचार येतो. बाकी तुम्हाला 22 ते 24मध्ये काय सांगितलं आहे, लायबल फॉर रजिस्ट्रेशन कोण आहे, त्याला रूलचा प्रश्नच नाही काय. 24, 23मध्ये नॉट लायबल, हे लायबल नसतील, कंपल्सरी रजिस्ट्रेशन कोणाला करायला लागेल 24मध्ये, तिकडे काय रूलचा प्रश्न येणार नाही. जेव्हा प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन करायचं आहे मग त्याच्यासाठी काय रूल बनवले जातील. मग ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन, ॲप्लिकेशन कुठल्या प्रकारचं असेल, कुठला फॉर्म असेल, हे रूल 8मध्ये दिलं आहे. मग ज्याला रजिस्ट्रेशन पाहिजे त्याने डॉक्युमेंट कुठले द्यायचे, जो गव्हर्नमेंटचा अधिकारी आहे तो काय चेक करेल, हे सगळं 8, 9, 10मध्ये. 8मध्ये बघा ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन, 9मध्ये व्हेरिफिकेशन ऑफ द ॲप्लिकेशन अँड अप्रुव्हल, 10मध्ये इश्यू ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. बस तुम्ही ॲप्लिकेशन द्या, तुमचं व्हेरिफिकेशन होईल ॲप्लिकेशनचं, ॲज पर रिक्वायरमेंट तुम्ही डॉक्युमेंट दिले असतील, व्हेरीफाय होतील, अप्रुव्हल मिळेल आणि इश्यू ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. बस 8, 9, 10मध्ये काम संपलं. आणि आता पहिले कसं होतं की जेव्हा आपण रजिस्ट्रेशनला ॲप्लिकेशन द्यायचो त्यावेळेस बँकेचं डिटेल द्यायला लागायचे. आता बऱ्याचशा बँका काय म्हणतात, तुम्हाला करंट अकाउंट पाहिजे असेल तर तुम्ही GSTचा तुमचा नंबर आणा. आता इथे त्याचा नंबरच नाही आहे तर कुठनं मग तुम्हाला आम्ही नंबर देणार. मग आता मग काय केली, प्रोसिजर चेंज केली गव्हर्नमेंटनी की तुम्ही जे रजिस्ट्रेशन घ्याल ना तेव्हा तुमच्या बँकेची माहिती नको. पण मग जेव्हा तुम्ही एकदा नंबर मिळाला का मग काही दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या बँक अकाउंट, बँक डिटेल्स अपलोड करायचे. मग त्याकरता 10A अमेंड केला गेला. रूलमध्ये 10A पहिले नव्हता, गरज नव्हती काय. पण लोकांना अशा जर का बँका सांगत असतील की करंट अकाउंट पाहिजे तर GST नंबर पाहिजे, अशा काही बँकांनी नियम केलं. मग त्यासाठी व्यापाऱ्यांनी गव्हर्नमेंटला सांगितलं की आम्हाला तुम्ही सांगताय की तुम्ही बँक डिटेल द्या, बँक डिटेल आम्ही देऊ शकत नाही कारण की आम्ही नवीन बिझनेस सुरू केला आहे, आम्हाला बँक देत नाही आहे, अकाउंट ओपन करू देत नाही आहे करंट अकाउंट. ठीक आहे, आपल्याला 1 बाय 1 सगळं बघायचं. जसं मी त्याच्यात सुरुवात केली आणि आपण पहिला सेक्शन बघतोय म्हणून तुम्हाला सेक्शन सांगतो आणि रूल सांगतो. रूल 8नी सुरू होतील आणि अशा प्रकारे पुढे 26 प्रमाणे रूल जातील. मग ॲक्टमध्ये खूप तुम्हाला जर तुम्ही सगळं तेवढं करायला गेलं तर खूप काय, मला जेवढं महत्त्वाचं वाटतं तेवढ्या गोष्टी मी कवर करणार आहे. आणि त्यानंतर जो प्रॅक्टिकल म्हणजे जे आपल्याला प्रॅक्टिकली करायचं आहे त्याच्यासाठी जे फाउंडेशन महत्त्वाचं आहे तेवढं मी घेणार आहे. मी सगळे सेक्शन सगळे रूल घेणार नाही, अननेसेसरी मी तो वेळ घालवणार नाही. पण मला वाटतं की नाही हे कळलंच पाहिजे, हे एवढं कळणं गरजेचं आहे, त्याला मी टच करणार आणि ते मी स्पेसिफिकली घेणार. बघा आता परत हायलाईट केलं आहे. सेक्शन 22 पर्सन लायबल फॉर रजिस्ट्रेशन, 23 नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन, कंपल्सरी रजिस्ट्रेशन इन सर्टन केसेस. हे 3 आपल्याला बघायचे.
आता आपण 22 जेव्हा बघतोय पर्सन्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन, तेव्हा 22मध्ये तुम्ही बघाल, जर तुम्ही ओपन करून बघितलं ना इकडे येऊन 22 तुम्ही ओपन कराल, हा ओपन कराल तुम्ही इकडे येऊन 22 तुम्हाला या प्रकारे दिसेल. सबसेक्शन 1 आहे, इथे 3 प्रोव्हिजन आहेत, पुढे एक्सप्लेनेशन आहे. हे जे एक्सप्लेनेशन आहे ना ते सबसेक्शन 1 करताय. हे 3 जे प्रोव्हिजन आहेत ना हे सबसेक्शन 1चे, मग 2 आहे, 3 आहे, 4 आहे. आता बघा हे जे एक्सप्लेनेशन आहे खाली 4 नंतर, हे 4साठी पण असू शकतं किंवा हे 1, 2, 3, 4साठी पण असू शकतं. फॉर द पर्पज ऑफ धिस सेक्शन, जर ते बघा इथे कसं आहे, फॉर द पर्पज ऑफ धिस सबसेक्शन, हे 1 करताय. जर हे 4 करता असतं तर खाली आलं असतं फॉर द पर्पज ऑफ धिस सबसेक्शन. धिस सबसेक्शन नाही आहे, तर हे फॉर द पर्पज ऑफ धिस सेक्शन ॲग्रिगेट टर्नओव्हर, आणि मग पुढे खाली काय पॉईंट्स दिले. बरं, आता एवढं तुम्हाला दिसते ना, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. फक्त मी तुम्हाला इथे टेक्स्ट दाखवला की 22 तुम्ही ओपन कराल. 22 तुम्हाला गव्हर्नमेंटच्या साईडलाही मिळेल, कुठे मिळेल, सेक्शन हा आहे, हा सगळ्यांकरता ओपन आहे. एकदा गव्हर्नमेंटनी पार्लमेंटमध्ये कायदा पास केला का सगळ्यांना हा सेक्शन अवेलेबल आहे, हा सगळ्यांना विजिबल आहे. आता फक्त मला सांगण्याकरता, समजवण्याकरता मी माझ्या प्रकारे त्याला काय केलं आहे, फॉर्मॅट केलं आहे. हे बघ 22(1) मी त्याला टायटल दिलं आहे. टायटल तिकडे नाही आहे. ॲग्रिगेट टर्नओव्हर इन फिनान्शियल इयर एक्सिड्स 20/10 lakhs, रजिस्टर्ड अंडर ॲन एक्झिस्टिंग लॉ. पुढे ट्रान्सफर ऑफ बिझनेस, ट्रान्सफर फॉर अमलगमेशन, डीमर्जर. सबसेक्शन 1, 2, 3, 4 कशा करतायत, याचं टायटल ते वाचल्यानंतर त्यातनं जे काय अंडरस्टँड झालं मला ते मी हे हेडिंग दिलेलं आहे. तिकडे जे टेक्स्ट आहे तेच आहे. तिकडे दिलं आहे ना कोर ॲक्ट, हां हे दिलं आहे कोर ॲक्ट. त्याला कोर ॲक्ट किंवा बेर ॲक्ट म्हणतात, की जे लॉ गव्हर्नमेंटने जो डिझाईन केला आहे, लॉ मेकरने डिझाईन केला आहे, त्या लॉमध्ये काय टेक्स्ट आहे हे ते टेक्स्ट आहे. तर मी दाखवलं 3 प्रोव्हिजो, एक्सप्लेनेशन, मग 2, 3, 4, त्याच्या खाली मग एक्सप्लेनेशन, बस हे तेच आहे. आता आपण बघतोय 22(1), रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड इफ ॲग्रिगेट टर्नओव्हर इन फिनान्शियल इयर एक्सिड सर्टन लिमिट. बघा आता जे आतमधलं हे टेक्स्ट आहे, तिकडे जे टेक्स्ट आहे तेच इकडे आहे. एव्हरी सप्लायर लायबल टू बी रजिस्टर इफ ॲग्रिगेट टर्नओव्हर इन फिनान्शियल इयर. तुमचं फिनान्शियल इयर कुठलं चाललं आहे आता, येस याचा 21-22 चालू आहे. एक्सिड्स 20 lakh, 10 lakhs इन स्पेशल कॅटेगरी स्टेक्स, 10 lakh स्पेशल कॅटेगरी स्टेक्स. हे टायटल आपण दिलं आहे, आपल्या समजण्याकरता दिलं आहे. तुम्ही खाली जर का वाचाल तिकडे हे एवढंच आहे, एव्हरी सप्लायर शॅल बी लायबल टू बी रजिस्टर्ड अंडर CGST ॲक्ट. हा आपण कुठला बघतोय, CGST. तुम्ही AGST काढाल तिकडे शब्द तुम्हाला महाराष्ट्र गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट असा असेल, बाकी सगळं सेम असेल. इन द स्टेट और युनियन टेरिटरी अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स फ्रॉम वेअर he makes a taxable supply of goods or services or both if his aggregate turnover in a financial year exceeds 20 lakhs. Other than special category states. महाराष्ट्राकरता किती असेल, मी हे वाचल्यावर तुम्हाला कळेल तर 20 लाख. आणि खाली तुम्ही वाचाल प्रोव्हायडेड दॅट, आता वर दिलं आहे 20 लाख, प्रोव्हायडेड दॅट वेअर सच पर्सन मेक्स टॅक्सेबल सप्लाईज ऑफ गुड्स or services or both from any of the special category states, he shall be liable to be registered if his aggregate turnover in a financial year exceeds 10 lakhs. आता जर तुम्ही स्पेशल कॅटेगरी स्टेट्समध्ये बिझनेस करायला जाल आणि तुमचं लिमिट 10 लाखाच्या पुढे गेलं तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट्समध्ये बिझनेस करणार असाल किंवा करत असाल किंवा करायला सुरुवात कराल आणि जर तुमचं ॲग्रिगेट टर्नओव्हर हा 20 लाखाच्या पुढे जातो, एक्सिड्स ₹20 lakh, तर काय होईल, तुम्हाला GSTमध्ये रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं होईल. आता प्रश्न असा उठतो की याच्यामध्ये एक म्हणजे स्पेशल कॅटेगरी स्टेट्समध्ये कुठले स्टेट येतील हे बघायला लागेल, आणि दुसरं ॲग्रिगेट टर्नओव्हर तुम्ही कसा कॅल्क्युलेट कराल. ॲग्रिगेट टर्नओव्हर कॅल्क्युलेट करण्याकरता काही वेगळी डेफिनेशन आहे का ॲग्रिगेट टर्नओव्हरची. आयदर बघा सेक्शन 2 मध्ये असू शकते, आपण काल बघितलं सेक्शन 2 काय असतो, डेफिनेशन्सचा असतो. जर तिथे नसेल तर ज्या सेक्शनमध्ये आपण प्रोव्हिजन बघतोय त्याच्यामध्ये पण असू शकते. मग इथे तुम्ही बघाल तर
द एक्सप्रेशन ॲग्रिगेट टर्नओव्हर शॅल इन्क्लूड इथे याच्यामध्येच आहे. समजतं ॲग्रिगेट टर्नओव्हर म्हणजे वरती तुम्हाला शब्द दिला आहे ॲग्रिगेट टर्नओव्हर, त्याचा तुम्हाला एक्झॅक्टली मिनिंग पाहिजे असेल तर तुम्हाला खाली येऊन चारही सबसेक्शन झाल्यानंतर काय एक्सप्लेनेशन आहे, त्यामध्ये काय दिलं आहे डेफिनेशन दिलं आहे ॲग्रिगेट टर्नओव्हरची. म्हणजे एक्झॅक्टली वरती तुम्ही ज्यावेळेस बिझनेस करत असाल आणि तुमचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 10 किंवा 20 क्रॉस होईल तर रजिस्ट्रेशन घेण्याकरता तुमच्याकडनं चूक होऊ नये म्हणून तुम्ही ॲग्रिगेट टर्नओव्हर काय ते आम्ही खाली येतो. अशा प्रकारचं हे लॉ मेकरचं म्हणणं आहे. पण ते खाली येऊन बघूया. मी पहिले हे इथलं पूर्ण करतो. ओके, परत मी खालीवरती करत नाही, गडबड नको व्हायला. फक्त एक तुम्हाला सांगतो की आपल्याला ॲग्रिगेट टर्नओव्हरचा एक्झॅक्टली मिनिंग समजून घ्यायचं आहे. आता इथे एक्सप्लेनेशन 3 आहे. एक्सप्लेनेशन 3 आहे तिकडेच. द एक्सप्रेशन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स शॅल मीन द स्टेट्स ॲज स्पेसिफाईड इन सबक्लॉज G ऑफ क्लॉज 4 ऑफ आर्टिकल 279A ऑफ द एक्सेप्ट द स्टेट ऑफ जम्मू काश्मीर, स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि उत्तराखंड. हे 4 स्टेट्स, हे 7 स्टेट्स सोडून द्या. जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल स्पेशल कॅटेगरी स्टेट्स फॉर द पर्पज ऑफ GST, मला वरती दिले ना इकडे स्पेशल कॅटेगरी स्टेट्स, तर मला माहिती आहे की ॲज पर आर्टिकल 279A क्लॉज 4 सबक्लॉज G याच्यामध्ये 11 काय आहेत स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत. इथे ते काय म्हणतात द एक्सप्रेशन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स शॅल मीन द स्टेट्स ॲज स्पेसिफाईड इन सबक्लॉज G ऑफ क्लॉज 4 आणि त्याला म्हटलं आहे की एक्सेप्ट हे सोडून हे 4 होतात मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा. दॅट्स ऑल. हे 4 जे आहेत जेव्हा काही तुम्हाला येईल स्पेशल कॅटेगरी स्टेट्स GSTमध्ये तेव्हा 4च, 11 नाही. हे 4च मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा. बघा नॉर्मली 20 लाख सगळ्यांकरता पहिलं दिलं आणि खाली काय सांगितलं प्रोव्हायडेड दॅट. प्रोव्हायडेड दॅट केव्हा येतं अपोवाद. स्पेशल कॅटेगरी स्टेटला 20 नाही त्यांना 10 हे सांगितलं. आणि स्पेशल कॅटेगरी स्टेट्समध्ये कोण येतील हे परत तुम्हाला एक्सप्रेसमध्ये सांगितलं. हां, कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे 11 आहेत पण ते 7 सोडून द्या म्हणून सांगितलं. ते असं नाही बोलले की हे 4च घ्या. त्यांनी सांगितलं की एक्सेप्ट, त्यांनी सरळ नाही दिलं तुम्हाला, अशा प्रकारे फिरून दिलं. हे 7 सोडून उरतात कुठले तर मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा. म्हणजे आता आपण काय बघूया की ऑल ओव्हर इंडियामध्ये ह्या 4 स्टेटमध्ये लिमिट 10 लाख आणि बाकी सगळ्यांकरता 20 लाख. क्रक्स त्याच्यामधनं सारांश हा येतो. आता काही लोक काय करतात माहिती आहे का, पैसे गरज पडते म्हणून एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला सप्लायरला पेमेंट करायचं आहे, डेट आली पण कस्टमरकडनं बाहेरकडनं पैसे नाही आले तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पैसे देतो. आणि समजा मी तुम्हाला एक 40,000 50,000 वापरायला दिले आणि तुम्ही जर का 8 दिवस 10 दिवस वापरले तर साहजिक आहे ना व्यापारी एक दुसऱ्या व्यापाऱ्याला मदत करतो आणि ते नेहमीच करतो. तो का बोलेल की अरे मला 1% तरी व्याज दे, हे पैसे वापरशील ते 1% व्याज दे. आता जर तुम्ही गुड्समध्ये डील करताय बरोबर आहे, तुम्ही कुठलीही सर्व्हिस देत नाही आणि पैसे व्याजाने देणं ही सर्व्हिस. आता खाली दिलं एक्सप्लेनेशन. तुम्ही जेव्हा टर्नओव्हर कॅल्क्युलेट कराल, ॲग्रिगेट टर्नओव्हर कॅल्क्युलेट कराल, जर सर्व्हिसेसचा केला तर त्याला वेगळं लिमिट असेल आणि गुड्सचा केला त्याला वेगळं लिमिट असेल. तर तुमचा सप्लाय हा सर्व्हिसेसचा आहे का गुड्सचा आहे का दोन्हीचा आहे, बरोबर आहे. त्याप्रमाणे तुम्हाला ती तरतूद ती प्रोव्हिजन ॲप्लिकेबल होईल. येस. आता जर तुम्ही 1 रुपये जरी सर्व्हिस देत असाल तर तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर आहात. तुम्ही 1 रुपया जरी गुड्स विकत असाल तर तुम्ही गुड्स सप्लायर आहात. आणि तुम्ही गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्ही जर का किती रुपयाचं करता ह्याला महत्त्व नाही तर करत असाल तर तुम्ही गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्हीचे तुम्ही काय आहात सप्लायर आहात. मग तुम्हाला त्याप्रमाणे बघायला लागेल की आपण कुठे बसतो. हां, म्हणजे जी गुड्सची प्रोव्हिजन आहे ती जर तुम्हाला लागू होईल तर लागू होईल, सर्व्हिसेसची आहे ती लागू होईल ते लागू होईल. तुम्ही दोन्ही करताय मग तुम्हाला गुड्स आणि सर्व्हिसेस तुम्ही जे करताय त्याप्रमाणे तुम्हाला प्रोव्हिजन रेफर करावी लागेल. आता पैसे देणं, एकमेकांना मदत करणं आणि मग जर पैसे वापरायला दिले तर साहजिक आहे मी बँकेत ठेवीन तर मला व्याज मिळेल.
मग ते मला होत नाही ना, मग माझं जे काय कॉम्पेन्सेशन आहे तेच मला माझा व्यापारी मित्र देतो आहे. मग तो काय माझा बिझनेस नाही आहे. मग आम्ही एकमेकांना मदत करतो, ती मदत म्हणून करतो, आमचा हा बिझनेस नाही आहे. तुम्ही काय करा, ही जी काय आमची सर्व्हिस आहे ती तुम्ही सर्व्हिसमध्ये आणू नका. लोकांची मागणी गव्हर्नमेंटला ऐकायला लागते. जी एस टी काउन्सिलकडे जेव्हा राज्याकडे समजा मागण्या येतात, तर राज्याचा प्रतिनिधी कोण आहे? समजा फायनान्स मिनिस्टर आहे. तो जेव्हा जी एस टी काउन्सिलच्या मिटिंगला जाईल, तो सांगेल की आमच्या राज्याच्या व्यापारातली ही मागणी आहे, तर तुम्ही याप्रमाणे तुमच्या आपल्या जी एस टी कायद्यामध्ये या मागणीप्रमाणे काहीतरी प्रोव्हिजन करा, काहीतरी रूल बनवा, जेणेकरून काय होईल, ते लोक आनंदाने समाधानाने बिझनेस करतील. आपल्याला कल्याणकारी राज्य बनवायचं आहे असं प्रत्येक राज्याचं जर स्वप्न असेल, तर लोकांचं ऐकणं, लोकांच्या डिमांड आहेत आणि ज्या रिजनेबल डिमांड आहेत त्या मग लोकांना त्यांचं जीवन व्यवस्थित स्टेबल होण्याकरता त्या तुम्ही कायद्यामध्ये आणणं हे गरजेचं असतं. त्यातूनच मग ही प्रोव्हिजन आली. फॉर द पर्पसेस ऑफ दिस सबसेक्शन अ पर्सन शॅल बी कन्सिडर्ड टू बी एंगेज एक्सक्लुझिव्हली इन द सप्लाय ऑफ गुड्स even if he is engaged in exempt supply of services provided by way of extending deposit, loans or advances in so far as the consideration is represented by way of interest or discount. For the purposes of this subsection, वरती आपण जे रीड करतोय हे जे रीड केलं आपण सबसेक्शन 1, ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा ॲग्रिगेट टर्नओव्हर काढाल 10 लाख किंवा 20 लाख, त्यावेळेस फॉर द पर्पजेस ऑफ दिस सबसेक्शन अ पर्सन शॅल बी कन्सिडर्ड टू बी एंगेज एक्सक्लुझिव्हली इन द सप्लाय ऑफ गुड्स, त्याला तुम्ही सप्लाय ऑफ गुड्समध्येच तो एंगेज आहे एक्सक्लुझिव्हली असं काय करा समजा. इवन इफ ही इज एंगेज इन एक्झाम सप्लाय ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय वे ऑफ एक्सटेंडिंग डिपॉझिट, लोन्स और ॲडव्हान्सेस. बस, बँक तुमच्याकडनं, तुम्ही समजा बँकेमध्ये लोन काढलं असेल तर बँक तुम्हाला पैसे वापरायला देते, तुम्ही त्याचं कन्सिडरेशन म्हणून त्यांना बँकेला काय देता, इंटरेस्ट देता. मग त्या इंटरेस्टवर जी एस टी लागतो का? बँक तुम्हाला जे काही सप्लाय करते, मग जर जी एस टी लागत नाही तो एक्झाम सप्लाय. तसंच हे व्यापारी पण तो एक्झाम सप्लाय करतात. आता जर तो जो सप्लाय करतात, जो एक्झाम सप्लाय करतात त्याच्या अगेन्स्ट ते इंटरेस्ट किंवा डिस्काउंट करत असतील. तुम्ही मला पैसे वापरायला दिले, मी तुम्हाला इंटरेस्ट देईन, किंवा तुम्ही माझ्याकडनं जो माल घेतला त्यावर डिस्काउंट देईन. म्हणजे तुम्हाला मी कन्सिडरेशनच्या अगेन्स्ट काय केलं, इंटरेस्ट किंवा डिस्काउंट दिला. ही माझी एक्झाम सर्व्हिस होईल जर बघितलं तर ही जी सर्व्हिस आहे ही सर्व्हिस जर देत असतील तर ही सर्व्हिस तुम्ही एक्झाम आहे, त्या सर्व्हिसेससाठी त्याला तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर मानू नका, तो फक्त एक्सक्लुझिव्हली गुड सप्लायरच आहे हेच माना. अर्थ बघा काय, फॉर द पर्पजेस ऑफ दिस सबसेक्शन अ पर्सन शॅल बी कन्सिडर्ड, तुम्ही विचारात घ्या की टू बी एंगेज एक्सक्लुझिव्हली इन सप्लाय ऑफ गुड्स फॉर द पर्पजेस ऑफ दिस सबसेक्शन. ह्या सबसेक्शनप्रमाणे तुम्ही त्या पर्सनला तो गुड्सचा सप्लायर आहे अशाच प्रकारे त्याला विचारात घ्या. इवन इफ जरी तो एंगेज असेल एक्झाम सप्लाय ऑफ सर्व्हिसेस, कुठल्या प्रकारे देतो आहे तो पैसे, डिपॉझिट, एक्सटेंडिंग डिपॉझिट, लोन, ॲडव्हान्सेस अशा प्रकारे देतो आहे आणि त्याचं कन्सिडरेशन म्हणून तो इंटरेस्ट किंवा डिस्काउंट अर्न करतो आहे, तर त्याला तुम्ही गुड्सचा सप्लायर आहे अशाच प्रकारे त्याला विचारत घ्या. एवढंच सांगायचं या एक्सप्लेनेशनमध्ये, बरोबर आहे. आता वर त्याने दिले होते ते हे 7 सोडून, म्हणून जस्ट एक रेफरन्स म्हणून मी खाली दिलेत हे 11 आहे. या 11मध्ये ते 7 सोडले तर तुम्हाला 4 जे मिळाले ते इथे वरती हे मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा मिळाले. ओके, हा सेक्शन 1 जो आहे तो आपण बघतोय. यातले आपण पहिला सेक्शन आणि पहिला प्रोव्हिजो बघितला. दुसरा प्रोव्हिजो जो आहे तो एक आहे आणि अजून खाली एक तिसरा प्रोव्हिजो आहे तो बघायचा आहे आपल्याला पुढे, ठीक आहे. आता तिसऱ्या प्रोव्हिजोमध्ये बघा काय, जसं पहिले सांगितलं, पहिल्यांदा नॉर्मल स्टेटमध्ये 20 लाख असेल आणि स्पेशल कॅटेगरी स्टेटला 10 लाख असेल, हे लिमिट दिलं. प्रोव्हाइडेड फर्दर डॅट, बघा काय दिलं, प्रोव्हाइडेड फर्दर डॅट द गव्हर्नमेंट मे ॲट द रिक्वेस्ट ऑफ अ स्पेशल कॅटेगरी स्टेट्स अँड ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल. प्रोसेस काय, जेव्हा जी एस टी काउन्सिलची मीटिंग होईल त्यावेळेस एखाद्या स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहे यांचं लिमिट किती आहे, 10 लाख. ते रिक्वेस्ट करतात की आमचं लिमिट तुम्ही वाढवा. मग काउन्सिल काय करेल, रिकमेंड करेल, काउन्सिल एनहान्स द ॲग्रिगेट टर्नओव्हर रेफर्ड टू इन द फर्स्ट प्रोव्हिजो फ्रॉम 10 lakh टू सच अमाऊंट
not exceeding rupees 20 lakh and subject to such conditions and limitations as may be so notified. म्हणजे जर ते स्पेशल कॅटेगरी स्टेट्स सांगतं की आमचं लिमिट 10 लाख आहे ते तुम्ही वाढवा, तर ते 20 लाखापर्यंत वाढवता येईल. हा प्रोव्हिजन जो आहे तो अधिकार देतो जी एस टी काउन्सिलला. ते रिकमेंड करू शकतात गव्हर्नमेंटकडे की स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहे यांचं लिमिट तुम्ही वाढवा. कितीपर्यंत वाढवू शकाल? 20 लाखापर्यंत. बस. जर ते मागणी करतात तर त्याच्यामध्ये काही अटी शर्ती घालून अँड सब्जेक्ट टू सच कंडिशन्स अँड लिमिटेशन्स, काही अटी शर्ती मर्यादा घालून ते नोटिफाय करेल गव्हर्नमेंट आणि त्याप्रमाणे त्या स्पेशल कॅटेगरी स्टेट्समध्ये त्यांचं लिमिट जे 10 लाख आहे ते वाढून जास्त होऊ शकतं, पण 20 लाखच्या पुढे होऊ शकतं. हां. प्रोव्हाइडेड ऑल्सो डॅट पुढे आहे प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट द गव्हर्नमेंट मे ॲट द रिक्वेस्ट ऑफ अ स्टेट and on the recommendation of the council enhance the aggregate turnover from 20 lakh to such amount not exceeding rupees 40 lakh in case of supplier who is engaged exclusively in the supply of goods. जे फक्त गुड्सचे सप्लायर आहेत त्यांचं जे लिमिट आहे ते 20 लॅक्सवरून 40 लॅक्स होऊ शकतं. त्याला पण काही कंडिशन्स आणि लिमिटेशन्स असतील. गव्हर्नमेंट 20 लाखाचे 40 लाख करू शकेल. कोणाचे? जे फक्त आणि फक्त गुड्सचा सप्लाय करतात त्यांचं. केव्हा? ॲट द रिक्वेस्ट ऑफ स्टेट. स्टेटने रिक्वेस्ट केली तर आणि मग जी एस टी काउन्सिलने रिकमेंड केलं तर गव्हर्नमेंट नोटिफाय करेल, त्या स्टेटमध्ये ते लिमिट रेज होईल, ते लिमिट वाढेल. आता अशा प्रकारे काही स्टेटनी रिक्वेस्ट केली. नोटिफिकेशन नंबर 10/2019 सेंट्रल टॅक्स dated 7/3/2019 exemption from registration to person with annual turnover of goods up to rupees 40 lakhs. आता इथे in exercise of power conferred by subsection 2 of section 23. बघा हे कसं आहे, ॲक्च्युली 32ची पॉवर त्याने यूज नाही केली. त्याने आहे ना 32ची पॉवर यूज नाही केली इथे, सॉरी 22ची पॉवर यूज नाही केली तर 23ची पॉवर यूज केली आहे. मग 23मध्ये काय हे तुम्हाला मी सांगतो की 23मध्ये काय ते पहिले बघूया, मग तुम्हाला मी येऊन इथे हे परत सांगेन. आपल्याला ॲग्रिगेट टर्नर पण बघायचं आहे, ते पण मी सांगतो, पण आता 23चा रेफरन्स आल्यामुळे मला 23 पहिले सांगावं लागेल. इथपर्यंत तुम्ही कन्फ्यूज नाही आहेत ना? तुम्हाला क्लिअर आहे ना इथपर्यंत? 23 कळेल आणि मग बाकीचं पण कळेल. पर्सन नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन. तुम्हाला जसं एक कळला की ॲग्रिगेट टर्नओव्हर 20 लाख 10 लाख आहे, तसं इथे गव्हर्नमेंटने काय केलं की जे लिमिट आहे, द फॉलोइंग पर्सन शॅल नॉट बी लायबल टू रजिस्ट्रेशन. नेमली ह्या पर्सनना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आता हे कोर ॲक्टमधलं आहे 1 आणि 2 तुम्ही वाचाल तर. ॲग्रिकल्चरिस्ट सेक्शन 2 क्लॉज 7मध्ये दिले तुम्हाला ॲग्रिकल्चरिस्ट कोण आहेत. ॲग्रिकल्चरल मीन्स जेव्हा सांगितलं जाईल की ॲग्रिकल्चरिस्टला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, मग ॲग्रिकल्चरिस्ट म्हणजे मध्ये कोण येतं हे बघायला लागेल. ॲग्रिकल्चरिस्ट मीन्स ॲन इंडिव्हिज्युअल or a Hindu undivided family who undertakes cultivation of land. जमिनीची मशागत कोण करतं? बाय ओन लेबर, त्यांचे ते मजूर लावतील. बाय द लेबर ऑफ फॅमिली, त्यांच्या फॅमिलीतले मजूर लावतील. बाय सर्वंट ऑन वेजेस पेएबल इन कॅश, सर्वंट ठेवतील, नोकर ठेवतील, त्यांना काय कॅश देतील किंवा मग जे काय पेक येईल त्याचं त्यांना काय शेअर देतील किंवा इन काइंड. और बाय हायर्ड लेबर अंडर पर्सनल सुपरविजन of any member of the family. Under personal supervision or the personal supervision of any member of the family. बस ॲग्रिकल्चरल मीन्स हे. पुढे person engaged exclusively in the business of supplying goods or services both
नॉट लायबल टू टॅक्स. एक प्रोविजन अशी आहे की जे गुड्स आणि सर्व्हिसेस आहेत, एक आपण बघितलं ॲग्रिकल्चरिस्ट, बरोबर आहे. आता या सेशनमध्ये काय दिलं आहे की पर्सन्स एंगेज एक्सक्लुझिव्हली इन द बिझनेस ऑफ सप्लाइंग गुड्स सर्व्हिसेस बोथ नॉट लायबल टू टॅक्स. गुड्स किंवा सर्व्हिसेस कुठलेही सप्लाय केल्या जातो आहे, टर्न ओव्हर किती पण हो, 50 लाख हो, 1 करोड हो, 2 करोड हो, 5 करोड हो, पण त्याच्यावरती नॉट लायबल टू टॅक्स आहे. टॅक्सेबल गुड्स किंवा सर्व्हिस नाही आहे, त्या रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. दुसरं, पर्सन एंगेज एक्सक्लुझिव्हली इन द बिझनेस ऑफ सप्लाइंग गुड्स सर्व्हिसेस बोथ होली एक्झाम फ्रॉम टॅक्स. जो एक्झाम्प्ट आहे तो सप्लायमध्ये येतो पण एक्झाम्प्ट आहे. आणि हा काय दिला आहे, पर्सन एंगेज एक्सक्लुझिव्हली इन द बिझनेस ऑफ सप्लाइंग गुड्स सर्व्हिसेस बोथ नॉट लायबल टू टॅक्स. जसं पेट्रोलियम प्रोडक्ट नॉट लायबल टू टॅक्स. दुसरं, अल्कोहोल फॉर ह्युमन कन्झम्पशन नॉट लायबल फॉर टॅक्स. त्याच्यावरती कुठेतरी वेगळा टॅक्स लागतो, जो जी एस टीमध्ये टॅक्सेबल नाही आहे, तो जी एस टीमध्ये सप्लायच नाही आहे. जी एस टीमध्ये सप्लायच नाही आहे, पण जी एस टीमध्ये सप्लाय आहे, जी एस टीमध्ये सप्लाय आहे, पण तो एक्झाम्प्ट आहे. हा 2 दिला आहे, हा 2 दिला आहे. इथे सप्लाय नसल्या कारणाने नॉट लायबल फॉर टॅक्स, इथे सप्लाय आहे पण तो एक्झाम्प्ट आहे. ॲग्रिकल्चर इज टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय ऑफ प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन ऑफ लँड. तुम्ही ॲग्रिकल्चर ट्रेनिंगमध्ये येता, तुम्ही ॲग्रिकल्चरिस्ट आहात, ॲज पर डेफिनेशन ऑफ ॲग्रिकल्चरिस्ट तुम्ही ॲग्रिकल्चरिस्टमध्ये येता. तर टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय ऑफ प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन ऑफ लँड तेवढंच. समजा एखाद्या व्यक्तीचं शेत आहे, जमीन आहे, तो तिकडे मशागत करतो आणि त्यातून त्याला काय प्रोडक्शन काहीतरी त्याला मिळतं आहे, उत्पन्न होतं आहे, तर त्याच्यावर जी एस टी लागणार नाही टू द एक्सटेंट. पण समजा तो व्यक्ती कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तो वेगळा बिझनेस पण करतो कॉन्ट्रॅक्टरचा, तो कमिशन एजंट आहे किंवा तो वेगळ्या कुठल्या गुड्समध्ये डील करतो, तो म्हणेल मी ॲग्रिकल्चरिस्ट आहे, मला काय जी एस टी नंबर काढण्याची गरज नाही. तर तिथे क्लिअर केलं आहे की टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय ऑफ प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन ऑफ लँड. आउट ऑफ कल्टिवेशन ऑफ लँडच्या व्यतिरिक्त दुसरा काय तुम्ही सप्लाय करत असाल आणि जर तो टॅक्सेबल सप्लाय असेल, आयदर गुड्सचा असेल किंवा सर्व्हिसचा असेल, आणि जर लायबल फॉर रजिस्ट्रेशनप्रमाणे जी कंडिशन आहे ती तुम्ही जर का त्याप्रमाणे जर तुम्हाला जर का जी एस टी रजिस्ट्रेशन लागू होत असेल तर तुम्हाला लागू होणार, नंबर घ्यावा लागणार. आणखीन स्पेसिफाईड कॅटेगरी ऑफ पर्सन्स नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑन जी एस टी काउन्सिल रिकमेंडेशन्स. जी एस टी काउन्सिल रिकमेंड करेल की अजून ह्या व्यक्तींना पण तुम्ही जी एस टी रजिस्ट्रेशनमध्ये घेऊ नका, मग ते गव्हर्नमेंट त्यांना पण एक्झाम्पन देईल, नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन करेल. बस आता हे एवढेच आहे. मग इथे एक्झाम्पल दिलं, मिस्टर ससाणे इज हार्ट कन्सल्टंट, हिज टर्नओव्हर इज ₹50 lakhs. Since health service is exempted from tax, he is not liable for registration though his turnover exceeds threshold limit. थ्रेशोल्ड लिमिट जे काय असेल 10 लाख 20 लाख 30 लाख किती पण असो, पण हेल्थ सर्व्हिस एक्झाम्प्ट आहे. मिस्टर वर्मा इज व्हेजिटेबल वेंडर, सप्लाईज व्हेजिटेबल्स ॲट दादर, मुंबई, महाराष्ट्र. हिज टर्नओव्हर एक्सीड्स ₹40 lakhs. आता तो व्हेजिटेबलचा ट्रेडर असेल, वेंडर असेल, तर मग तो काय ॲग्रिकल्चरिस्टमध्ये येत नाही. ॲग्रिकल्चरिस्ट जे जमिनीतून उत्पन्न करतो ते याच्याकडे आठवणे हा विकतो. आता हां, आता जर भाज्यांवरती जी एस टी लागत नाही तर पुढे ही नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन ॲज गुड्स ऑर एक्झाम. त्याला तो सबसिशन लागणार नाही, त्याला सबसिशन कुठलं लागेल, वेगळं लागेल, तो एक्झाम्पल प्रॉडक्ट विकतो. आपल्याला हे बघायला पाहिजे. मिस्टर मोरे ऑफ नांदेड, an agriculturist, cultivates rice. His turnover of ₹46 lakhs. He is not liable for registration. Madhur Oils, Punjab, is exclusively engaged in supplying petrol. आता पेट्रोल काय त्याच्यावर जी एस टीचा सप्लायच नाही येतो. सप्लाय पेट्रोल इज नॉट लेविएबल टू जी एस टी. तर मधुर ऑइल इज नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन as it is engaged exclusively in supplying goods wholly exempt from tax. Bhavya Jyoti Foundation, a charitable trust, registered under section 12AA of the Income Tax Act 1961, is exclusively engaged in supply of services by way of charitable activities. Services by an
entity registered under section 12AA of the Income Tax Act 1961 by way of charitable activities are exempt from GST. Thus, Bhagya Jyoti Foundation is not liable for registration as it is engaged exclusively in supplying services exempt from GST. Deshbandhu is an agriculturist engaged in cultivation of wheat in his field in the state of Punjab. He was exclusively engaged in supply of wheat cultivated in his field in the previous year. Thus, he was not liable to registration as he was exclusively engaged in supply of produce out of cultivation of land. In the current year, he decides to start. आता बघा पुढे स्टोरी काय सुरू होते. He decides to start trading in rice apart from supplying his wheat produce. His turnover in the current year is rupees 32 lakhs from supply of wheat produce and 9 lakh from trading of rice. Since he is engaged in trading of rice also, he is not covered under section 23 above. The threshold limit for registration applicable to a person exclusively engaged in supply of goods in the state of Punjab is rupees 40 lakh. The aggregate turnover of Deshbandhu in the current year is 41 lakh 32 plus 9 lakhs, which exceed the threshold limit. Thus, he will be liable to registration. तो 23 मध्ये आता कव्हर होणार नाही. 23 मध्ये काय दिलंय की तेवढंच करत असला पाहिजे. जर ते सोडून वेगळं काय करत असेल तर मग तो जो टर्नओव्हर आहे हां तो प्रोड्यूस 9च आहे, पण दुसरा पण तुम्ही बिझनेस करताय मग दुसरा ॲग्रिगेट टर्नओव्हर आणि हा दोन्ही टोटल केला जाईल. आणि जर तो 40च्या वरती गेला, तिकडे लिमिट पंजाबमध्ये 40 लाख आहे, 40च्या वरती गेला तर रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. ओके. आता त्याच्यामध्ये बघाल तुम्ही सेक्शन 23(1)A सप्लाय नॉट लायबर फॉर टॅक्स ऑर होली एक्झाम. सेक्शन 23(1) सबसेक्शन 1 क्लॉज A. 23(1)B मध्ये ॲग्रिकल्चर इज टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय ऑफ प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन. आणि 23(2) मध्ये बाय नोटिफिकेशन कॅटेगरी ऑफ पर्सन एक्झाम फ्रॉम रजिस्ट्रेशन. हे गव्हर्नमेंट जेव्हा नोटिफिकेशन काढेल तेव्हा आणखीन काय लोकांना एक्झाम्शनमध्ये त्यांना इन्क्लूड करता येईल. तेच एक्झाम्पल मी घेतलं आता. तेच एक्झाम्पल घेतलं. 40 लाखच्या वरती गेलं तर त्यांना रजिस्ट्रेशन नंबर घ्यावं लागणार. ॲग्रिकल्चर नाही पण ते अदर जे सोर्स आहेत त्याच्यावर त्यांचं ते जे टॅक्सेबल प्रॉडक्ट टॅक्सेबल गुड्स किंवा सर्व्हिसेस जर तुम्ही सप्लाय करत असाल तर तो टर्नओव्हर आणि जो तुमचा दुसरा टर्नओव्हर आहे हा टोटल केला जातो. आणि मग जो जर का लिमिटच्या क्रॉस होत असेल तर मग ते लायबल प्रोटेक्शनमध्ये येतं. बघा आता एक व्यक्ती आहे जो फक्त आणि फक्त एक्झाम प्रॉडक्ट सप्लाय करतो. फक्त एक्झाम समजा सप्लाय करतो. तुम्ही फक्त दूध सप्लाय करत असाल, नंबर घेण्याची गरज नाही, पण तुम्ही दुधाबरोबर आईस्क्रीम सप्लाय करायला लागले. मग तुम्ही 1 रुपया जरी तुमचा समजा जो एक्झाम सप्लाय आहे तो 50 लाखाचा आहे, 1 करोडचा आहे, 5 करोडचा आहे, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. पण तुम्ही टॅक्सेबल सप्लाय 1 रुपया जरी केला तरी 5 करोड 1 रुपया. तुम्ही म्हणाल की मग 1 रुपया झालं ना, 40 लाख होऊ दे मग करतो मी. तर तसं नाही होत. टॅक्सेबल सप्लाय तुम्ही केला तर टॅक्सेबल सप्लायमध्ये फक्त तुम्हाला मी सांगितलं की तो इंटरेस्टचा जो विषय होता तो गुडचा सप्लायच मानला जाईल. तो कुठलाही सप्लाय, तो एक्झाम सप्लाय आहे, तो सर्व्हिसेसच्या मध्ये येणार नाही. त्याला सर्व्हिसचा मानला जात नाही, तो गुड्सचाच मानला जातो, पण तो सप्लाय मानला जातो. टोटल टर्नओव्हरमध्ये तुम्ही त्याच्या अगेन्स्ट काय कन्सिडरेशन घेत असाल तर तो सप्लायमध्ये येणार, पण तो सर्व्हिसेसचा नसणार. त्यामुळे तुमची टोटल अमाऊंट जर का वाढली मग ती त्यामध्ये इन्क्लूड असो एक्झाम किंवा आणखीन नॉट लायबल फॉर सप्लाय अमाऊंट त्यामध्ये तेवढी आली आणि टोटल अमाऊंट तुमची क्रॉस झाली आणि तुम्ही टॅक्सेबल सप्लाय गुड सर्व्हिसेसचा करत असाल तर तुम्हाला मग रजिस्ट्रेशनचा जो काय सेक्शन 22 आहे तो लागू होतो. मुभा कोणाला दिलेली आहे
की जे फक्त आणि फक्त तेवढाच सप्लाय करतात, आयदर एकदम सप्लाय किंवा फक्त ॲग्रिकल्चरिस्ट आहेत बस. मग त्या केसमध्ये दुसरा सप्लाय नाही आहे तर ते लागू होईल. आणि दोन्ही असेल तर मग दोन्ही नाही, तुम्ही मिळून दुसरं ट्रेडिंग तुम्ही सुरू केलं, काही सप्लाय सुरू केला का मग त्याची जी काय तुमची अमाऊंट आहे आणि तुमची दुसऱ्या ॲग्रिकल्चरची जी अमाऊंट आहे ते मिक्स होऊन मग हां होईलच. उद्देश बघा वेगळा आहे. जे छोटे लोक आहेत ज्यांचं इन्कम जे काय आहे ते फारच कमी आहे त्यांना न्याय द्यायचा आहे म्हणून तो 23 बनवला आहे, 23 बनवला आहे. पण जेव्हा तुम्ही तुमचे इन्कम सोर्सेस जेव्हा एक्सटेंड करता, वाढवता, मग मात्र तुम्ही त्या 23च्या स्कोपमध्ये राहत नाही. मग 23 तुम्हाला लागू होत नाही, 23 तुम्ही विसरून जा, फक्त 22 बघा. तर तुम्ही किती बिझनेस करा त्याच्यामध्ये जी पहिली कंडिशन आहे सप्लाय नॉट लायबल फॉर टॅक्स, तो आहे का? एक दारूची 4 दुकानं आहेत, चालेल, नॉट लायबल फॉर टॅक्स आहे. दुसरं एकदम सप्लाय करताय, तो ती दारू पण विकतोय, दूध पण विकतोय, ठीक आहे, ओके. पण त्यांनी उद्या मेडिकल शॉप काढलं आणि तो आत्ताच काढला 1 महिन्यात झाला, टर्न ओव्हर केला, बस लिमिट झालं, क्रॉस, नंबर काढा. आणि सर जर का लिमिट क्रॉस नाही झाली आपली तर मात्र नाही लागणार ना तर tax? तुम्हाला 22 लागू कधी होतो? ॲग्रिगेट टर्नओव्हर. ॲग्रिगेट टर्नओव्हर तुमचं सगळ्या ॲक्टिव्हिटीज, सगळे बिझनेस मिळून जर का 10 लाख 20 लाख क्रॉस होत नाही तर नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन. तुम्ही 22मध्ये येणारच नाही ना. तुम्ही 22मध्ये कधी येता? हां, तुम्ही पहिली गोष्ट, तुम्ही 23मध्ये आहात का? तुम्ही 23मध्ये नाही आहात, मग तुम्ही 23 विचार करूच नका. तुम्ही 22मध्ये तुम्ही ॲक्टिव्हिटी सुरू केली का तुम्हाला सगळं लोडच काढायची. हे आपण बघत होतो, ठीक आहे. आता गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढू शकतो हे मी तुम्हाला सांगितलं. त्यांनी दिलं आहे सेक्शन 23(2) एक्झाममधलं सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट 2017. द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल हिअर बाय स्पेसिफाईज द फॉलोइंग कॅटेगरी ऑफ पर्सन्स ॲज द कॅटेगरी ऑफ पर्सन्स एक्झाम फ्रॉम द ऑब्टेनिंग रजिस्ट्रेशन सेड ॲक्ट. त्यात त्यांनी काय केलं, ही नोटिफिकेशन्स काढली की काही कंडिशन्स आहेत. एनी पर्सन, बघ कसं आहे, एनी पर्सन हू इज एंगेज इन एक्सक्लुझिव्हली सप्लाय ऑफ गुड्स अँड हुज ॲग्रिगेट टर्नओव्हर इन द फिनान्शियल इयर डज नॉट एक्सीड 40 lakhs. एक्झाम कोणाला करावं हे सांगितलं आहे. तुम्ही म्हणाल 22ची सांगितलं, 10 आणि 20च्या वरती गेल्यावरती काय करा, रजिस्ट्रेशन करायला लावा. पण 22मध्ये 23 काय सांगतो आता परत नोटिफिकेशनद्वारे की हे जे खाली जे 4 पॉईंट दिलेत, पर्सन रिक्वायर्ड टू टेक कंपल्सरी रजिस्ट्रेशन 24 वाल्यांना लागू होणार नाही आमची नोटिफिकेशन्स. दुसरं, द पर्सन एंगेज इन मेकिंग सप्लाय ऑफ गुड्स अँड द डिस्क्रिप्शन ऑफ दिस इज स्पेसिफाईड इन कॉलम 3 ऑफ द टेबल बिलो अँड फॉलोइंग अंडर टॅरिफ ॲटम heading or chapter as case may be as specified in the corresponding entry in column 2 of the said table. खाली हे टेबल दिले. हे जे प्रॉडक्ट आहे, आईस्क्रीम, अदर एलिजिबल आईस, वेदर और नॉट कंटेनिंग कोको, पान मसाला, आईस्क्रीम, पान मसाला अँड ऑल गुड्स टोबॅको अँड मॅन्युफॅक्चर टोबॅको सबस्टिट्यूट्स यांना ॲप्लिकेबल नाही. हे जे तुम्ही 1 रुपयाचे जरी ॲटम घ्याल आईस्क्रीम किंवा अदर, त्यांना हे ॲप्लिकेबल नाही. दुसरं तिसरं, पर्सन एंगेज इन मेकिंग इंट्रास्टेट, जे राज्याबाहेर सप्लाय करतात त्यांना पण हे ॲप्लिकेबल नाही. एक्झाम्पशन दिलं आहे, तुम्ही 1 रुपया सप्लाय जर राज्याबाहेर करत असाल तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. पर्सन एंगेज इन मेकिंग इंट्रास्टेट सप्लाईज इन द स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पुडुचेरी, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा अँड हे जे त्यांनी 7 जे वगळले ना तिकडे, या 7ला हे ॲप्लिकेबल नाही. हे 7ला हे ॲप्लिकेबल नाही. पर्सन एक्झरसायझिंग आणि तिथे दिलं इंट्रास्टेट, हे इंट्रास्टेट. पर्सन्स एक्झरसायझिंग ऑप्शन अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ सबसेक्शन 3 ऑफ सेक्शन 25(3). आता हे काय होतं की तुम्ही जेव्हा समजून घेत असताना तर बरीच गुंतागुंत होते. आता सबसेक्शन 3 ऑफ सेक्शन 25 कोणा करताय? रजिस्ट्रेशन तुम्हाला कधी मिळेल? जेव्हा तुम्हाला
लायबल फॉर रजिस्ट्रेशनप्रमाणे तुमचा सप्लायचा ॲग्रिगेट टर्नओव्हर एक ठराविक थ्रेशोल्ड लिमिट क्रॉस करेल तेव्हा. आता समजा तुम्ही मार्केटला गेलात आणि तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीकडे जाऊन सांगितलं की मला तुमचं मटेरियल द्या, किंवा डिस्ट्रीब्युटरला सांगितलं तुमचं मला काही मटेरियल पाहिजे, तो सांगतो तुमचा GST नंबर आहे का? मी म्हणता नाही, मग मी तुम्हाला माल देणार नाही. आम्ही अशाच व्यापाराला माल देतो ज्याकडे GST नंबर आहे. मग जर त्याकडे GST नंबर नाही आहे तर तो बिझनेस कसा करेल? किंवा काय अशा ठिकाणं आहेत की जिकडे GST नंबर नसेल तर कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही. काय बिल्डर आहेत, त्यांना काय वर्क कॉन्ट्रॅक्ट द्यायची, ते म्हणतात की आम्ही GST नंबर असलेल्या माणसालाच कॉन्ट्रॅक्ट देतो. आता एखाद्या माणसाने एखाद्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरकडे बरेच वर्ष काम केलं आणि त्याला बराच अनुभव आहे आणि तो आपल्या अनुभवावरच ती कंपनी चालवत होता आणि मग त्यांनी आपला स्वतःचा बिझनेस सुरू केला. आता कुठे जाईल, नंबर GST नंबर नाही आहे म्हणून त्याला बिझनेस मिळणार नाही. त्यांचा कारण की नियमच असा आहे त्यांच्या बिझनेसचा की GST नंबर असलेला म्हणजे जो एस्टॅब्लिश व्यक्ती आहे ज्याने काय ठराविक टर्नओव्हर अचीव केला आहे आपण त्यालाच बिझनेस द्यायचा. म्हणून ते काय बोलतात की नंबर असेल तर आम्ही तुम्हाला काम देऊ. आता हा व्यक्ती सांगतो मी किती वर्ष काम केलं आहे वगैरे वगैरे सगळं ओके, पण त्यांनी नियम असा केला आहे की GST नंबर नसेल तर आम्ही काय करणार, तुम्हाला बिझनेस देणार नाही, तुम्हाला आम्ही कॉन्ट्रॅक्ट देऊ शकत नाही, तुम्हाला आम्ही सप्लाय देऊ शकत नाही. मग अशा व्यक्तींकरता अडचण होऊ नये म्हणून तुमचा टर्नओव्हर क्रॉस झालेला आहे नाही झालेला आहे हे न बघता पण तुमच्या इच्छेप्रमाणे व्हॉलंटरीली स्वइच्छेने तुम्ही सबसेक्शन 3 मध्ये सेक्शन 25 मध्ये रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन देऊ शकता. कुठलाही व्यक्ती, कोणी म्हणजे पार्टनरशिप फर्म असो, कंपनी असो, इंडिव्हिज्युअल असो, कोणी असो, तो रजिस्ट्रेशन घेऊ शकतो ॲज पर सेक्शन 25 सबसेक्शन 3. मग त्यांना काय, त्यांना तर हवंच आहे ना, त्यांना 40 लाखाचा नियम लागू होणारच नाही. जे काय हे आपलं नोटिफिकेशन आहे की त्यांना ॲप्लिकेबल नाहीच आहे. हे एक्झाम्शन त्यांना नकोच आहे ना, एक्झाम्शन त्यांना पाहिजेच आहे नंबर. मला 22 ॲप्लिकेबल होत नाही म्हणून मला पाहिजे, मी मागतोय, तर मी कशाला मागेन एक्झाम्शन. त्यामुळे त्यांना वगळलं. ही 7 स्टेट आहेत त्यांना वगळलं. हे जे 3 त्यांनी दिलेले आहेत टॅरिफ ॲटम, आईस्क्रीम, जेवढे ॲटम येतील या टॅरिफ ॲटममध्ये तेवढे ॲटम, या 24मध्ये जेवढे येतात तेवढे. इथे बघा, इथे 8 डिजिट दिले स्पेसिफिक ॲटम येईल, 8 डिजिट दिले स्पेसिफिक ॲटम येईल, इकडे फक्त 24 दिला आहे. हे 24 हे सगळे टोबॅको संदर्भातलेच प्रोडक्ट आहेत. मग तिकडे पुढे हेड येईल, सब हेड येईल, ॲटम येईल, जेवढे ॲटम त्यामध्ये येतील 24मध्ये तेवढे सगळे ॲटम यांना ॲप्लिकेबल नाही. सदर नोटिफिकेशन ही त्यांना ॲप्लिकेबल नाही. एनी पर्सन हू एंगेज इन एक्सक्लुझिव्ह सप्लाय ऑफ गुड्स अँड whose aggregate turnover in the financial year does not exceed 40 lakh. 40 lakhचं लिमिट आम्ही देतो आहे. जोपर्यंत 40 lakh होत नाही तोपर्यंत रजिस्ट्रेशनमध्ये यांना एक्झाम्शन द्या. तुम्ही उद्या 20 lakh क्रॉस कराल, तुम्ही गुड्सचे सप्लायर आहात, तुम्हाला ॲज पर सेक्शन 22 रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. पण 23 काय सांगतो, आम्ही नोटिफाय करतो की रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. हे 4 खाली जे ऑप्शन दिलेत त्यात तुम्ही नसाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. 22 लागू होईल, पण तुम्हाला 23 सांगतो की तुम्हाला आम्ही बाहेर ठेवतोय, तुम्हाला करमुक्त एक्झाम्शन देतोय. हे एक्झाम्शन त्यांना काही पे करावं लागतं. हां, मग ह्या नोटिफिकेशनप्रमाणे आता जे स्टेटस आहे ते याप्रमाणे. स्टेट विथ थ्रेशोल्ड लिमिट जे 4 आहेत, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा यांना 10 लाख. बाकी अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम, उत्तराखंड, पुडुचेरी, तेलंगणा यांनी लिमिट घेतलं 20 लाख. त्यानंतर जम्मू अँड काश्मीर, आसाम, हिमाचल प्रदेश, ऑल अदर स्टेट्स, हे सगळे स्टेट. ह्यामध्ये बघा ह्या 2 कॅटेगरी पडल्या. वरती हे गुड्स करताय. पहिले कसं होतं, गुड्स सर्व्हिसेस काही असो, दुसऱ्या कॅटेगरी स्टेट्सला 10 लाख, बाकीच्या स्टेटनी सांगितले 20 लाख. गुड सर्व्हिसेस दोन्ही करता तीच प्रोव्हिजन आहे. आता बाकीच्या ज्या काय स्टेट राहिलेत, जम्मू काश्मीर, आसाम आणि हिमाचल प्रदेश, इथे जर का गुड्ससाठी एक्झाम्शन आहे, मग सर्व्हिससाठी 20 लाखच आहे, गुड्ससाठी मात्र 40 लाख झाले. अशा प्रकारे 40 लाख झाले. आता तुम्ही म्हणाल की हे असं केलं तर इकडे वरतीची प्रोव्हिजन आहे. प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट the government may at the request of state on the recommendations of the council, याप्रमाणे पण त्यांना नोटिफिकेशन काढता आलं असतं, पण ही अमेंडमेंट नंतर झाली. हे अगोदर यामध्ये नव्हतं. हे जे पुढचा प्रोव्हिजन आहे, प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट, की जिकडे
काउन्सिलने रिकमेंड करावं, जे लिमिट 20 लाख आहे ते 40 लाख होऊ शकतं एक्सक्लुझिव्हली इन द सप्लाय ऑफ गुड्स. म्हणजे इथे नोटिफिकेशन सेक्शन 22 प्रमाणे यायला पाहिजे होती, पण त्यावेळेस प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट हा जो प्रोव्हिजन आहे हा त्यावेळेस नव्हता. ओरिजिनल ज्यावेळेस 2017ला जो लॉ इम्प्लिमेंट केला गेला त्यावेळेस हे नव्हतं, हे नंतर आलं. बघा अमेंडमेंट कधी होतात, जर अमेंडमेंट करायचे असेल तर मग स्पेशली पार्लमेंट बोलवावी लागते, स्पेशली पार्लमेंट बोलवावी लागते. किंवा दुसरं ज्यावेळेस बजेट असतं ना त्यावेळेस पार्लमेंट असतंच, बजेटसाठी पार्लमेंट बोलवतात गव्हर्नमेंट. मग बरेचसे जे काय बदल आहेत अशा प्रकारचे अमेंडमेंट आहेत या बजेटच्या वेळेस होतात. आणि बाकीचे तुमचे रूल्स आहेत ना नोटिफिकेशन वगैरे काढणं, हे GST काउन्सिलची मीटिंग दर महिन्याला होते किंवा ते महिन्यात 2 मीटिंग पण घेऊ शकतात. GST काउन्सिल किती मीटिंग घेऊ शकते त्यांच्या गरजेप्रमाणे. राज्यांमध्ये काय प्रश्न आहेत, त्यांच्या काय मागण्या आहेत, मग त्यांनी सांगितलं GST काउन्सिलची मीटिंग ठेवा, त्यांनी मीटिंग ठेवली. आता त्यांना वाटलं तर ते मग मीटिंग समोर बसून पण घेतात किंवा मग ते ऑनलाईन पण घेतात, ते त्याप्रमाणे घेऊ शकतात. बस त्याला ते पण दोन्ही गोष्टी व्हॅलिड आहेत. तुम्ही एकत्र येऊन एका ठिकाणी एका शहरात जमावा, एका रूममध्ये जमावा किंवा ऑनलाईन घ्या. बस ती मीटिंग झाली पाहिजे, निर्णय झाला पाहिजे, मग नोटिफिकेशन ते गव्हर्नमेंटला रिकमेंड करतील आणि मग गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढेल. नोटिफिकेशन काढण्याकरता तुम्हाला पार्लमेंट बोलवायला लागत नाही, पण मुळामध्ये इथे कायद्यामध्ये प्रोव्हिजन असली पाहिजे की या प्रोव्हिजनप्रमाणे गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढेल, GST काउन्सिल रिकमेंड करेल आणि गव्हर्नमेंट नोटिफाय करेल. गव्हर्नमेंटने नोटिफाय केलं का नवीन कायद्यामध्ये बदल होतो, मग नवीन तरतूद लागू होते. तशी त्यांनी 22 तेव्हा नव्हता, त्यामुळे 23चा आधार घेऊन त्यांनी नोटिफिकेशन काढली आणि जे लिमिट 20 लाख होतं ते 40 लाख. बरं, मला आता 23चा रेफरन्स आला म्हणून मला 23मध्ये जायला लागलं, अदरवाईज मला इथेच सांगायचं होतं, इथेच संपवायचं होतं. 22 बरोबर आपला 23ही कव्हर झाला. आता ॲग्रिगेट टर्नओव्हर जेव्हा तुम्हाला बघायचं आहे तेव्हा ॲग्रिगेट टर्नओव्हरचे तुम्हाला डेफिनेशन कुठे असतात, सेक्शन 2 मध्ये. मग सेक्शन 2 मध्ये क्लॉज 6 ॲग्रिगेट टर्नओव्हर मीन्स द ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ ऑल टॅक्सेबल सप्लाईज excluding the value of inward supplies on which tax is payable by person on reverse charge basis. मतलब मी जेव्हा आउटवर्ड सप्लाय मी कोणाला तरी काहीतरी देईन गुड्स किंवा सर्व्हिसेस तेव्हा मला काहीतरी पैसे मिळणार आहेत, प्रॉफिट होणार आहे. पण समजा काही गोष्टी अशा आहेत मी त्यातनं पण टॅक्स कलेक्ट करतो आणि भरतो. दुसरी गोष्ट, जर मी ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेतली तर ट्रान्सपोर्टरवरती GST काढण्यासाठी कंपल्शन नाही आहे. ट्रान्सपोर्टर जो आहे त्याच्यावरती ट्रान्सपोर्टर GST नंबर काढणार नाही. ट्रान्सपोर्टरकडनं जो सर्व्हिस घेईल त्याला GST नंबर काढावा लागतो. त्याला GST नंबर असेल तर मग तो GST भरतो. समजा एखादी कंपनी फक्त आणि फक्त एकदम सप्लाय करते, बरोबर आहे, आणि जर त्यांनी त्यांच्या रॉ मटेरियल करता किंवा फिनिश प्रॉडक्ट करता ट्रान्सपोर्टरकडनं सर्व्हिस घेतली तर त्या केसमध्ये असं आहे की ट्रान्सपोर्ट सर्व्हिस ही रिव्हर्स चार्जमध्ये म्हणजे सप्लायर जो आहे तो गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करणार नाही. जो बायर आहे, जो सर्व्हिस रिसिवर आहे, जर असे काही गुड्स किंवा सर्व्हिस आहेत ज्याच्यावरती रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स आहे तर जो गुड्स ते घेतो त्याला GST नंबर घ्यायला लागतो. तुम्ही एकदम सर्व्हिस घेताय तुम्ही रिव्हर्स चार्जवाली सर्व्हिस घेताय ना, तुम्ही GST नंबर काढा. तुम्ही म्हणाला आमचा जो प्रॉडक्ट आहे तो एकदम गुड्स आहे, पण तुम्ही जर का ती सर्व्हिस घेताय जी RCMमध्ये आहे, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमच्या अंडर तिथे टॅक्स गव्हर्नमेंटकडे डिपॉझिट करायचा आहे आणि त्याला एक्झाम केलेलं आहे, मग तुम्ही पण एक्झाम्प्ट आहात, तो पण एक्झाम्प्ट आहे. पण रिव्हर्स चार्ज सर्व्हिस तुम्ही घेत असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लागेल त्या कंपनीला आणि मग तो टॅक्स गव्हर्नमेंटकडे डिपॉझिट करायला लागेल. तुमच्याकडे टॅक्सेबल प्रॉडक्ट पण आहे तुमच्याकडे, तुम्ही अशा प्रकारे काय गुड्स घेता किंवा सर्व्हिसेस घेता त्याच्यामध्ये तुम्ही बाहेर असून पण गव्हर्नमेंटला टॅक्स डिपॉझिट करायचा आहे, तर त्याची अमाऊंट घ्यायची नाही. ॲग्रिगेट टर्नओव्हर मीन्स द ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ ऑल टॅक्सेबल सप्लाईज ज्या तुमच्या आउटवर्ड सप्लाय, इनवर्ड सप्लाय नाही आहे, ती इनवर्ड सप्लाय झाला. ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेतली याच्यावर GST भरण्याची जबाबदारी ही सर्व्हिस रिसिव्हरची आहे.
तो इनवर्ड सप्लाय झाला. इनवर्ड सप्लाय घेऊ नका. एक्सक्लुडिंग द व्हॅल्यू ऑफ इनवर्ड सप्लाय ऑन विच टॅक्स पेबल बाय पर्सन ऑन द रिव्हर्स चार्ज बेसिस. एक्झाम सप्लायज पण घ्या. बघा खाली आपण टेबल मांडतोय. वरती जे डेफिनेशन आहे आपण खाली टेबल मांडतोय. ऑल टॅक्सेबल सप्लाईज एक्सक्लुडिंग द व्हॅल्यू ऑफ इनवर्ड सप्लाईज ऑन विच टॅक्स इज पेबल बाय पर्सन अंडर RCM. मी गव्हर्नमेंटकडे जी गुड्स देतो त्याचा मी टॅक्स कलेक्ट करतो तोही भरतो. प्लस मी जी इनवर्ड सर्व्हिस घेतो त्याच्यावरती बायर म्हणून मला टॅक्स जमा करायचा आहे तोही मी भरतो. पण जेव्हा मी जेव्हा मी ॲग्रिगेट टर्नओव्हर बघायला जाईन तेव्हा फक्त मला ऑल टॅक्सेबल सप्लायज घ्यायचे आहेत. ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आउटवर्ड सप्लाय घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये इनवर्ड सप्लाय नाही घ्यायचा. इनवर्ड म्हणजे आपण जे समोरच्या ट्रान्सपोर्टरनी तुम्हाला सर्व्हिस दिली त्याचा GST तुम्हाला द्यायचा आहे. हे तुमची इनवर्ड GST तुम्हाला जमा करायचा आहे. जमा तो नाही. एरवी कसं करतात सप्लायरकडे जो बायर आहे तो सप्लायरकडे टॅक्सही देतो, गुड्सचे पैसे देतो, टॅक्सचे पैसे देतो आणि तो भरतो. हा नॉर्मल सप्लाय झाला. आणि रिव्हर्स म्हणजे तुम्ही त्याला त्याच्या फक्त सर्व्हिसचे पैसे द्या किंवा गुड्सचे पैसे द्या, टॅक्सचे पैसे तुम्हाला गव्हर्नमेंटकडे द्यायचे. हा झाला रिव्हर्स चार्ज बेसिस. बिलामध्ये ते ट्रान्सपोर्टेशन ॲड नाही करणार. ट्रान्सपोर्टर आपलं बिल देईल त्याचं काम संपलं. अच्छा. आता लॉ तुम्हाला सांगतो की तुम्ही ट्रान्सपोर्टची सर्व्हिस घेतली, ही सर्व्हिस जी आहे ही त्यांनी प्रोव्हाइड केली, ही टॅक्सेबल सर्व्हिस आहे आणि त्याचा टॅक्स देण्याची जबाबदारी सर्व्हिस रिसिव्हरची तुमची आहे. तुम्ही 10,000 रुपये ठरले तुमचे माल पाठवायचे, तो 10,000 रुपये त्याचे घेऊन निघून जाईल. त्या 10,000 रुपये तुम्ही त्याला दिले तर त्या 10,000वरती जो टॅक्स रेट आहे, जी टॅक्सची अमाऊंट आहे ती जमा करण्याची जबाबदारी तुमची. जर त्याने तुम्हाला 10,000 समजा 12% टॅक्स असता तर त्यांनी तुम्हाला 10,000 आणि वरती GST 10,000वरती समजा 1,200 रुपये लावले असते. ते 1,200 रुपये तुम्ही ITC घेतला असताना तुम्ही ITC घ्यायचा, पण ते 1,200 रुपये गव्हर्नमेंटकडे जमा तुम्ही करायचं. डबल काम झालं तुम्हाला. त्याचा आपल्याला काही बेनिफिट नाही. बेनिफिट नाही, फक्त पद्धत आहे. अच्छा. बेनिफिट काही नाही, त्रास आहे उलटा. तेच म्हटलं. तुम्ही त्याला 1,200 रुपये दिले, त्यांनी तो टॅक्स जमा केला, तुम्ही ITC घेतलं, काम संपलं. आता तुम्हाला पहिली एंट्री नॉर्मल सप्लायची करा, ती रिव्हर्स चार्ज जो जमा करायचा आहे त्याचा वेगळा हिशोब ठेवा, त्याची वेगळी एंट्री करा, मग तो टॅक्स पे करा आणि मग त्याचं क्रेडिट घ्या. इथे तुम्ही एक इनवॉइस टाकता, त्यामध्ये तुम्हाला सप्लायची अमाऊंट पण जाते, टॅक्सची अमाऊंट पण जाते, समोर ITC पण दिसतो. आता तसं होत नाही. तुम्ही टॅलीमध्ये काम करायला जाल, तुम्हाला त्याने जे बिल दिलं त्याप्रमाणे तुम्हाला त्याची अमाऊंट द्यायची आहे. आपल्याला ट्रान्सपोर्टेशनची बिलची वेगळी टॅक्स तुम्हाला वेगळा रेकॉर्ड करायचा आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला टॅक्स अशा प्रकारचं बिल येतं तेव्हा त्याचं बिल बाजूला ठेवा, तुम्हाला तुमचा सेल्फ इनवॉइस जनरेट करायला लागतो. मी जेव्हा इनवॉइस सेक्शन घेईन त्याच सांगेन की अशा प्रकारे जेव्हा ट्रान्झॅक्शन असेल त्या ट्रान्झॅक्शनला तुम्हाला तुमचा सेल्फ इनवॉइस बनवायला लागतो. तो इनवॉइस तुम्ही तुमच्या फाईलला ठेवायचा. त्या सेल्फ इनवॉइसप्रमाणे तुम्ही काय केलं, गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा केला आणि तुम्ही त्याचा ITC घेतला. कारण त्याच्या इनवॉइसमध्ये ITC दिसतो कुठे, जर नाही ITC त्याचा इनवॉइस तुम्ही फाईलला लावाल, त्याच्या खाली तुम्ही सेल्फ इनवॉइस लावाल की ह्याच्यावर GST आम्ही लावला, तो जनरेट केला, हा जो 10,000 आहे प्लस आमचा 1,200 रुपये GST आणि मग आम्ही तो जमा केला, त्याचं पेमेंट केलं, ओके. हे डॉक्युमेंटेशन करायला लागेल, सेल्फ इनवॉइस बनवायला लागतो. अदरवाईज कळणारच नाही. कुठला आपण रेकॉर्डच नाही केला, त्याचं अकाउंटिंग नाही केलं तर कळणार नाही. म्हणून त्याचं वेगळं अकाउंटिंग करायला लागतं. ऑल टॅक्सेबल सप्लाईज आउटवर्ड सप्लाय, इनवर्ड नाही घ्यायची. एक्झाम सप्लाय पण घ्यायची. एक्सपोर्ट ऑफ गुड्स सर्व्हिसेस त्याची अमाऊंट घ्यायची. इंटरस्टेट सप्लाईज ऑफ पीपल हॅव्हिंग सेम परमनंट अकाउंट नंबर तीही अमाऊंट घ्यायची टोटल. मग कसं होतं, आता गव्हर्नमेंटने सांगितलं की ज्यांचा जो ॲग्रिगेट टर्नओव्हर आहे हा 5 करोडच्या वरती आहे त्यांना काय वेगळा प्रोव्हिजन, 5 करोडच्या आत आहेत त्यांना काय वेगळा प्रोव्हिजन, किंवा 1.5 करोडच्या वरती आहेत त्यांना वेगळा प्रोव्हिजन. तो कसा काढायचा, ॲग्रिगेट टर्नओव्हर कसा कॅल्क्युलेट करायचा, म्हणून इकडे गाईडलाईन दिली की इंटरस्टेट सप्लाय ऑफ पीपल हॅव्हिंग सेम परमनंट अकाउंट नंबर. जो पॅन नंबर डीमार्टचा महाराष्ट्रामध्ये तोच पॅन नंबर गुजरातमध्ये, सगळीकडे तोच आहे. मग तुम्ही ऑल इंडिया बेसिसवरती जी तुमचा जो सप्लाय आहे टोटल करा किती होते. ती जर 5 करोडच्या वरती आहे मग तुम्ही 5 करोड. लेस त्यामध्ये तुम्ही कुठे GST घ्यायचा नाही. आता तुम्ही जर GST नंबर काढलेलाच नाही आहे तर तुम्हाला हा
पॉईंट येणारच नाही जी एस टी लेस करण्याचा. पण ज्यांनी नंबर काढला आहे आणि अशा काय प्रोविजन येतात की ज्यांना काय ॲप्लिकेबल होईल त्यांच्याकरता मग जी एस टी लेस करा. त्यात जी एस टी विचारत नाही घ्यायचा आणि जी अमाऊंट होईल ती तुमची ॲग्रिगेट टर्नओव्हर. ॲग्रिगेट टर्न all taxable supplies, all exempt supplies, export of goods services, interstate supplies of people having same permanent account number. ऑल टॅक्सेबल सप्लाईज म्हटले का याच्यामध्ये सगळे आले, इंटर दोन्ही आले. आणि ती तुमची दुसरी ब्रँच आहे, तुमची दुसरी ब्रँच आहे त्याला पण तुम्ही जो सप्लाय केला आहे तो पण त्यामध्ये इन्क्लूड केला आहे. इंटरस्टेट सप्लाईज ऑफ पीपल हॅव्हिंग सेम परमनंट अकाउंट नंबर. ॲग्रिगेट टर्नओव्हर हे आपण 10 लाख 20 लाख 40 लाख जे काय बघू, ॲग्रिगेट टर्नओव्हर कसा कॅल्क्युलेट करायचा त्याचा हा फॉर्म्युला पण तुम्हाला दिलेला आहे. ॲग्रिगेट टर्नओव्हर हे सगळे प्लस करायचे आणि सी जी एस टी ए जी एस टी तुमच्याकडे इन्व्हॉइस असतील ना, तुम्ही इन्व्हॉइस घ्याल टोटल कराल तर मग त्यामधला तुम्ही इन्व्हॉइसमधला टोटल जेव्हा कराल तेव्हा टॅक्सेबल सप्लाईज, एक्झाम सप्लाईज, एक्सपोर्ट इंटरस्टेट सप्लाईज ऑफ पर्सन हॅव्हिंग सेम पॅन बी कम्प्युटेड आणि त्यातनं तुम्ही सी जी एस टी, जी एस टी, यू टी जी एस टी, आय जी एस टी कॉम्पन्सेन्सी असेल तो हे मायनस करा आणि व्हॅल्यू ऑफ इनवर्ड सप्लाय असेल तर ती पण मायनस करा. काय प्लस करायचे आणि काय मायनस करायचे हे पण दिले. हे मायनस करायचे, हे नाही घ्यायचे, हे एक्सक्लूड करायचे. एक्सक्लूड करायचे म्हणजे मायनस करायचे इन्व्हॉइसच्या व्हॅल्यूमध्ये. ठीक आहे, थांबूया आपण इथे. सेक्शन 22 तुम्हाला क्लिअर करून देणं हा 22(1) हा क्लिअर करून देणं हा मेन आजचा उद्देश होता की आपण रजिस्ट्रेशन जेव्हा घ्यायला जाऊ त्या रजिस्ट्रेशन घेण्याकरता आपल्याला काय लिमिट आहे, काय प्रोव्हिजन आहे. इथे आपण लिमिट बघितलं, ते लिमिट आहे की ॲग्रिगेट टर्नओव्हर किती आहे. बावीस 1 मध्ये ॲग्रिगेट टर्नओव्हर ऑफ फिनान्शियल इयर एक्सिड्स 2010 आणि आता ते एक्झाम्शन त्यांनी नोटिफिकेशन वापरून ते 40 केलं, गुड्ससाठी केलं आहे. आता 22(2), 22(3), 22(4) हे आपण उद्या बघू.